साहेब मला एक छोटंसं विचारायचं की इफ आय लुक ॲट द प्रोजेक्ट देर आर नंबर ऑफ हर्डल्स. सर्वात पहिला हर्डल आहे की मेंबर्सचं एक मत होणं. वी हॅव ओव्हरकम दॅट हर्डल. आपण असं समजून चालूया. ओके. नाही माहीत थोडंसं तुमच्या मधल्या ह्याच्याबद्दल आहे. द फर्स्ट हर्डल इज वेन यू सगळे लोक तुमचे एकत्र येतात आणि तुमचा एक डिसिजन होतो अँड देन यू कीप युअर कमिटी से दॅट येस वी बिलीव्ह इन यू अँड प्लीज गो अहेड. दॅट इज द फर्स्ट थिंग हॅपन्स. आम्ही सगळं कॉन्ट्रॅक्टर नेमतो, सगळं नेमतो. जो बिल्डर आहे तो पहिल्यांदा तुम्ही जसं म्हटलं तसं तो बिल्डिंग पाडतो, पत्रे घालतो आणि सगळी लोक वेगळे होऊन जातात. काही लोक वाशीला जातात आणि निघून जातात आणि मग फक्त कमिटी उरते. 4 लोक एकत्र गोळा करायचे निर्णयासाठी पण प्रॉब्लेम कमिटीला होऊन जातो. आता तुम्ही म्हणता की आम्ही कॉन्ट्रॅक्टर सुद्धा मध्ये नेमतोय, एक कॉन्ट्रॅक्टर सुद्धा मध्ये नेमतोय. सो यू आर मेकिंग एन अग्रीमेंट विथ अ कॉन्ट्रॅक्टर. सो यू द मेंबर्स प्लस अ कॉन्ट्रॅक्टर इज वन न्यू एंटिटी विच इज कमिंग टू द पिक्चर. आफ्टर द बिल्डिंग डिमोलेशन देर इज सम डिस्प्यूट विच इज बीन राईज झाला बिटवीन द कॉन्ट्रॅक्टर अँड द कमिटी मेंबर इव्हेंच्युअली. अशा वेळेला व्हॉट इज द स्टेटस ऑफ दॅट कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे तुमच्याकडे अधिकार आहे तो कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्याचा, पण कुठेतरी काय होतं मग तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो नाही तुम्ही मला इथे कन्सेशन द्या, तुम्हाला इथे कन्सेशन द्या. हा एक प्रॉब्लेम होतो. प्लस आता तुम्ही सांगितलं की वन मोर पीएमसी विथ द बँक यू हॅव टू डू. ओके. सो यू आर अगेन पुटिंग वन मोर थर्ड एंटिटी इनटू द पिक्चर. So now there is one more chance, the dispute between 2 PMCs. So how do you resolve such kind of questions? तुमचे हे दोन्ही प्रश्न मी लिहिलेला आहे, मी घेतो. तर आपल्याला डेव्हलपर का नको, ह्याच्यासाठी नको, त्याच्यावर जे विश्वास आम्हाला ठेवायला पाहिजे. एक कॉमर्शियल बेनिफिट असेल तर तो येतो, त्याच्यानंतर त्याच्यावर तेवढा विश्वास नाहीये. दुसरा जो जमीन आहे, एखाद्या डेव्हलपमेंटसाठी रिडेव्हलपमेंटसाठी आपल्याला काय पाहिजे, जमीन पाहिजे. जमीन आपल्या स्वतःकडे आहे. आज त्याच्या लीज सुद्धा आपल्याकडे आहे, बरोबर आहे की नाही. लीज सुद्धा आहे. जेव्हा जमीन आपल्याकडे आहे, एकाही पैसे आपल्याला टाकायचं नाही आणि त्याच्या प्रोजेक्ट कॉस्ट मध्ये 60 ते 70% किंमत कुठला आहे, जमीनच आहे. मी एक उदाहरण देतो तुम्हाला. आज आपल्याकडे कन्स्ट्रक्शन कॉस्ट वगैरे धरून समजा 3000 होत असेल तर आपला इकडे सेलिंग कॉस्ट जवळपास 15,000 आहे की नाही. तिलकनगर मध्ये आहे की नाही. 15,000 मध्ये 20% आपला काय आहे, कन्स्ट्रक्शन कॉस्ट. उर्वरित 12,000 आपला जमीनचा किंमत आहे किंवा प्रीमियम आहे, हे आपल्याकडे आहे. म्हणून मला असं वाटतं की 60 ते 70% प्रोजेक्ट कॉस्ट इज विथ अस. दुसरं, आजच्या तारखेत साहेबांनी म्हटलं प्रोफेशनल मॅनेजमेंट कन्सल्टंट अवेलेबल आहेत. आता प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल म्हणजे कोण. प्रोफेशनल मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणजे जो आपला हिरनवाणी किंवा एखादा रुस्तमजी, एखादा LNT, हे सर्व लोक कसं प्रोजेक्ट संपवतात. एकच माणूस आहे, 10 ठिकाणी साईट चालतं, कसं चालतं, तिथे ते प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट नेमतात. प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणजे काय. प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटचा रोल असा आहे, पूर्णपणे प्रोजेक्ट सुरुवातपासून OC येऊपर्यंत पूर्ण जबाबदारी त्यांची असतो. त्यांना एखादा ठराविक टक्के पूर्ण बांधकामाचं दिलं जातात, विच रेंजेस फ्रॉम 5%, 10%, 15% डिपेंडिंग ऑन द स्कोप ऑफ द वर्क. PMC ला तुम्ही जे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट जे स्कोप देतात त्याप्रमाणे असतो. म्हणून आपल्याकडे आज प्रोफेशनल मॅनेजमेंट कन्सल्टंट असतात. आज कुठलेही डेव्हलपर इथे येऊ द्या, त्याला जेवढा प्रॉफिट तुम्हाला दिलं जातात तेवढा प्रॉफिट त्यांना प्रोजेक्ट मधून मिळत नसेल ते येणार नाही. आर यू गेटिंग माय पॉइंट. व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज, एखादा डेव्हलपर इथे येत असेल, तुम्हाला तो 300 स्क्वेअर फूटचा बांधकाम करून देत असेल, जरा समजून घ्या, त्याला कमीत कमी त्याच 300 स्क्वेअर फूट बांधकाम करून विकून प्रॉफिट तेवढंच त्याला पाहिजे. बोथ आर गेटिंग. मी खूप PMC म्हणून एखादा फिजिबिलिटी रिपोर्ट आम्ही तयार केला, खूप डेव्हलपरकडे आम्ही चर्चा करतो, त्यांचं एवढंच म्हणणं असतो पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये जेवढा प्रॉफिट, जेवढा ह्या प्रोजेक्ट मधून एक्स्ट्रा एरिया आपल्याला दिले जातात इन द फॉर्म ऑफ रेंट, कॉर्पस अँड ऑल दॅट, एक्स्ट्रा एरिया तर डायरेक्ट बेनिफिट असतो, तेवढा एरिया त्यांना विकून त्यांना आपल्याकडे प्रॉफिट करायचा असतो. म्हणजे समजा 40% तुम्हाला एक्स्ट्रा एरिया देत असेल, त्यांना 40% विकायला पाहिजे. तुम्हाला 300 स्क्वेअर फूट एखादा फ्लॅटच्या समोर देत असतील,
त्यांना 300 स्क्वेअर फूट विकून प्रॉफिट करायचा असतो. उर्वरित जे आहे ते बांधकाम आणि व्यवस्थित खर्चासाठी असतो. म्हणून मला असं म्हणायचं की प्रोफेशनल मॅनेजमेंट जवळपास 10 ते 15% ते सुद्धा सेलिंगचं जे एरिया आहे त्याच्या 10 ते 15% घेत असतील. म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट पूर्ण रोल त्याचा आर्किटेक्ट असतो, इंजिनियर असतो, हे सर्व प्रोफेशनली कामा केलेला असतो. त्यांचं बांधकाम वगैरे बघून तुम्ही त्यांना नेमू शकतो. तिसरा प्रश्न मला विचारला गेला, साहेब तुम्ही विचारला बागवे साहेब ना, या त्यांनी विचारलं गेलं अंडरहँड कसं होणार. तर मला असं म्हणायचं आहे की आजच्या तारखेत जे काही अप्रुव्हल खर्च आहे, मोठा मोठा रोड कॉन्ट्रॅक्टर आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, एनओसीचा खर्च येतो, वेगवेगळे खर्च येतो, ते खर्च कोण करतात? त्या कॉन्ट्रॅक्टरचं टेंडरमध्ये लिहिलं जातात. ते काय लिहिलं जातात? टेंडरमध्ये लिहिलं जातात एवढा अप्रुव्हल लागतो. हे सर्व अप्रुव्हलचा खर्च, अप्रुव्हल आणण्याचा जबाबदारी कोणाचा असतो? कॉन्ट्रॅक्टरचा. आता हे का कॉन्ट्रॅक्टरवर टाकतो? बिकॉज कॉन्ट्रॅक्टरवर आपल्याला अकाउंटेबिलिटी करायचंय. कसं अकाउंटेबिलिटी करायचं? की समजा एखादा डिले झाला तर त्यांनी असं नाही म्हणायला पाहिजे माझ्याकडून डिले झाला. आपला पूर्ण प्लॅन पास झालेला असतो, फक्त डिले झाला तर पैसे देण्यासाठी असायला पाहिजे. अदरवाईज पूर्ण जो अप्रुव्हल खर्च आहे, जे अंडर द टेबल खर्च करावा लागतं, 1 ते 1,500 रुपये पर स्क्वेअर फूट खर्च होत असेल, ह्या पूर्ण खर्च आपला कॉन्ट्रॅक्टरच्या बिलमध्ये, समजा कॉन्ट्रॅक्टर म्हणेल माझं कन्स्ट्रक्शन किंमत 2,000 रुपये, अप्रुव्हलचा खर्च 1,500 आहे. आम्ही म्हणणार ठीक आहे, आम्हाला अप्रुव्हल सहित तू कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट दे. तर त्याच्यामध्ये ते कदाचित 1,200 होईल, 1,500 होईल, 1,000 रुपये होईल, जे काही होईल, पण आपल्याला ते घेता येईल. म्हणून कॉन्ट्रॅक्टर मार्फत आपल्याला करून घेता येईल. आता तुम्हाला सांगतो, LNTचं काम मी एक केलं होतं, लायझनिंगचं काम कन्व्हिन्स होत नव्हता, त्यांना करून दिलं. त्यांना मी म्हटलं साहेब एवढा आउट ऑफ पॉकेट खर्च येतो, माझा फीस एवढा आहे. ते बोलले असं आम्हाला ब्रेकअप देऊ नका, तुम्हाला माहिती आहे ना आउट ऑफ पॉकेट 6 लाख होतो. येस, तुमचा फीस 3 लाख आहे ना, तुम्ही आम्हाला 9 लाखाचं द्या, त्याच्या व्यतिरिक्त तुमचा सर्व्हिस टॅक्स 9 लाखावर टाका, आम्हाला तसं कन्सॉलिडेट बिल द्या. 6 लाख खर्च न करता तुम्ही 3 लाख खर्च केलं ते तुमचा फायदा आहे, तर तुम्ही करून घ्या. सो दॅट वे LNT, गोदरेज, महिंद्रा लाईफ स्पेस, टाटा, हे जे हाऊसिंग्स आहेत, हे लोक काय करतात? लायझनिंग एक टीम बनवतात, त्यांच्यासाठी त्यांच्या ठरवलं जातात हे लायझनिंगचं फीस आहे. आपल्याला असं करायचं असेल, आपण कॉन्ट्रॅक्टरला वेगळं नेमता येईल, लायझनिंग वेगळं नेमता येईल, त्याच्यानंतर आर्किटेक्ट, डिझाईन आर्किटेक्ट, अप्रुव्हल आर्किटेक्ट वेगळं करता येईल, अशा पद्धतीने त्यांना समजून करून देता येईल, अशा पद्धतीने आपल्याला ते करून घेता येईल. शेवटी यू कॅन हॅव युअर ओन चॉईस ऑफ प्लान्स. लोकांनी मला विचारलं, साहेबांनीच विचारला, माझा 800 फूटचं घर आहे, 850 आता मिळतो, 500चा होता आता मला 850 मिळतो. मला असा विचार होतो 450 एक फ्लॅट आणि समजा 400 फूटचा एक फ्लॅट, 2 फ्लॅट जवळपास असेल, एक मी त्यांना भाड्याला देणार 400 फूटचं आणि 450 फूट मध्ये मी राहणार. त्याच्या मार्फत काय होईल? घर माझं समोरच आहे, मला रेंट मिळेल आणि माझं पेन्शन चांगला पद्धतीने निघून जाईल. असं 2 फ्लॅटचं तुम्ही प्लॅन एखाद्या डेव्हलपरला सांगितलं तर तो करणार नाही, तो करून देत नाही. पण सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये तुम्ही काय म्हटलं, मला 850 फूट मिळतो, मला 2 फ्लॅट पाहिजे, कितीचा? 400चा आणि 450चा. हे साहेब काय म्हणतील, मला 850 मिळतो ना, मला अजून 150 फूट पाहिजे, कशासाठी? मला 500 फुटाचा 2 फ्लॅट पाहिजे. हे साहेब काय म्हणतील, मला 850 मिळतो ना, नको, मला 600 बस झाला, उर्वरित 150 फूट तुम्ही काय करा, तुम्ही घ्या, मला त्या 150 फूटचा काय किंमत येतो मला सांगा, माझं कॉर्पस तेवढं वाढेल, माझा 600 फुटाचा एकच फ्लॅट बस झाला. तिसरा माणूस काय म्हणेल, मला 800 मिळतो ना, अजून 150 फूट द्या, मला 1000चा 3 बेडरूम चांगला करून द्या. हे जे चॉईस ऑफ दी प्लॅन अमंग अस, वी कॅन डिस्कस, डिसाइड. हेच झालं होतं आपला बांगूरनगरला. बांगूरनगर, वाय दे अप्रिशिएटेड अँड एव्हरीबडी केम टुगेदर बिकॉज ईच प्लॅन विथ द मायन्यूट. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एवढ्यापर्यंत वास्तूप्रमाणे माझा फ्लॅट होतो की नाही, टॉयलेट इकडच्या इकडे बदली करता येईल का, एवढं भारिकाने जेव्हा प्लॅनचं डिस्कस केलं, एकेकाचा फ्लॅट दिला, त्यांचा लेआउट दिला, त्याच्यानंतर जेव्हा चर्चा केलं गेलं, दॅट वॉज द अमेझिंग एक्सपिरियन्स फॉर अस. म्हणून 6 महिने ते 1 वर्ष हे प्लॅन सेटिंग करायला जातो आणि हे व्यवस्थित झालं तर मला वाटतं व्यवस्थित होऊन जाईल. तर हे प्लॅन जे करायचं आहे ते आपल्याकडे मिळतो. दुसरं, साहेबांनी विचारलं मला, कोणी विचारलं मला आठवण नाहीये, की साहेब आपल्याकडे जास्त नंबर नको. कोणी तुम्ही विचारलं होतं का? तुम्ही विचारलं. तुम्ही असं म्हटलं की आमच्याकडे आता 440 मेंबर आहेत,
अजून 20 एक 25 30 मेंबर चालेल, पण आम्हाला दुसरा 80 फ्लॅट करून एक मोठा कॉम्प्लेक्स करायचं नाही. तर म्हणून एखादा आमचा लाईक माइंडेड लोक पाहिजे असेल, आपण ठरवता येईल की आमच्या नातेवाईकांना पुढच्या 3 महिन्यामध्ये आपला नातेवाईकांना घेऊन येऊ द्या, आमच्या कलिगला घेऊन येऊ द्या, आमच्या रिलेशन मध्ये जे आहेत त्यांना घेऊन येऊ द्या. असं करून 3 महिने 6 महिन्यामध्ये आपल्या लोकांना शिरवता येईल. म्हणून लाईक माइंडेड पर्सनला आपल्याला बोलवता येईल, हे सुद्धा आपल्याला शक्यता आहे. दुसरं मी म्हटलं की मॅक्झिमम प्रॉफिट आपल्याला मिळू शकतो, मॅक्झिमम प्रॉफिट. दुसरं प्रॉफिट इन द फॉर्म ऑफ एक्स्ट्रा एरिया. जसं मी म्हटलं आपल्या इथे विले पार्लेला 20% त्यांना मिळत होता, आम्ही 40% करून दिला. का दिला? वॉट एव्हर देवर गेटिंग 100% ऍडिशनल एरिया आम्ही करून दिला. सोसायटी ओन्स कंट्रोल्स अँड मॅनेजेस दी प्रोजेक्ट. पूर्ण प्रोजेक्ट ते सोसायटी करू शकतात. शेवटच्या सेल्फ रिडेव्हलपमेंट का पाहिजे? बिकॉज आजच्या तारखेत मॅनेजमेंट काही होत नाही. व्हॉट यू मीन बाय मॅनेजमेंट? ज्या ठराविक नियम आहेत त्याचप्रमाणे रिडेव्हलपमेंट होणार आहे. पूर्वी कसं होता, तुम्हाला फ्लॉवर बेड जास्त मिळेल, तुम्हाला पैसे जास्त दिला की अप्रुव्हल वेगळं FSI मिळायचं, ते नाहीये. आता FSI TDR सर्व नियम सर्वांना लागू आहे. मोटो इज टू हॅव अ बेटर क्वालिटी हाऊस, लेस लिगल इश्यूज. आता साहेबांनी काही प्रश्न विचारला, मी घेतो तुमचा. साहेबांनी 2-3 विषय विचारला मला. समजा आपण रिडेव्हलपमेंट मध्ये दिलो, रिडेव्हलपमेंट मध्ये दिला, मी एक सोसायटीचं नाव नाही घेत, तुम्हाला पाहिजे तर मी कदाचित तुम्हाला ओळख करून देतो. अंधेरी वेस्ट मध्ये बर्डावाडी सोसायटी आहे, 115 मेंबर्स, ऑल आर बँक एम्प्लॉईज. कोण आहेत? बँक AGM आणि चीफ मॅनेजर, जनरल मॅनेजर असं रिटायर्ड झालेत, आणि काही ठिकाणी मॅनेजर, क्लरिकल, ऑल बँक ऑफ इंडिया. मी सोसायटीचं पण सांगितलं. तर ह्या लोकांचं सोसायटी आहे. त्यांनी 3-4 डेव्हलपर, वेगवेगळ्या डेव्हलपर नेमला, टर्मिनेट केला, 8 वर्ष गेला. शेवटच्या डेव्हलपरला नेमला. तोपर्यंत बिल्डिंग मोडकळीत आला होता, लोकांना खाली करायला लागला, आणि त्यांनी सर्वांना म्हटलं होतं तुमचं एरिया जे आहे जवळपास एव्हरेज 500 स्क्वेअर फूट होता. ते बोलले 500 स्क्वेअर फूट तुम्हाला 35% एक्स्ट्रा एरिया देतो. जवळपास ते मला वाटतं 250 650 150 स्क्वेअर फूट, जवळपास 650 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया. त्यांनी जवळपास 35% ऍडिशनल एरिया देतो म्हटलं. सर्व झाला, अग्रीमेंट झाला, सर्व झालं. त्यांनी सँक्शन प्लान आणला नव्हता. हे सर्व बँक एम्प्लॉईज. ठीक आहे, लोकांनी खाली केलं बिकॉज बिल्डिंग मोडकळीत आला होता, लोक बाहेर गेले 115. त्याच्यानंतर त्यांनी प्लान काय केला? त्यांनी प्लान सोसायटीकडे, बिकॉज 50 वर्ष जुना बिल्डिंग होता, त्यांच्याकडे प्लान नव्हता. त्यांनी असा निर्णय घेतला, बिल्डरनी RTI टाकलं किंवा BMC असेसमेंट मधून त्यांनी डिटेल काढलं. डिटेल काढून सर्व लोकांनी घर खाली केल्यानंतर, बिल्डिंग डिमॉलिश झाल्यानंतर त्यांनी असा निर्णय घेतला की साहेब तुम्ही जे 500 स्क्वेअर फूट म्हटलेलं आहे, हे 500 स्क्वेअर फूट चुकीचं आहे. हे जे 500 स्क्वेअर फूट नाहीये, हे 300 स्क्वेअर फूट आहे, 350 स्क्वेअर फूट आहे. तुमच्या असेसमेंट मध्ये बघा. त्यांनी असेसमेंट दाखवलं, केलं, आणि मी तुम्हाला 35% 350 वर देणार. आणि तसं करून त्यांनी 125 काहीतरी करून 475 स्क्वेअर फूट. आता तुम्हाला 475 स्क्वेअर फूट पाहिजे असेल तुम्ही या, नसेल तर मी तुम्हाला करू शकत नाही. बिकॉज तुम्ही जे मला डेव्हलपमेंट अग्रीमेंट करून दिलं हे चुकीच्या भूमिकावर केलंय. ह्याचा अर्थ बिल्डरला माहित नव्हतं का? सर्व माहित होता. पण त्यांनी संधी बघितलं, केलं, आणि त्यांनी सर्वांना दाखवलं. आता लोकांना विचारलं तुम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे का, रेंट पाहिजे का, घ्या. पुढचं रेंट पाहिजे तर परमनंट अल्टरनेटिव्ह 475 मध्ये करा, 475 मध्ये करा. असं करता करता जवळपास 110 लोक करेल त्यांनी अग्रीमेंट करून घेतला. फक्त 5 लोक ते हायकोर्टात गेलेत. प्रक्रिया चालू आहे हायकोर्टात, अजून ते निर्णय होतोय. त्यांनी काय हायकोर्टात का घेऊन गेलेत? जेव्हा 500 स्क्वेअर फूट आहे त्याच्यावर मला 350 देतो म्हटलं, म्हणजे 35% देतो म्हटलं, तर त्यांनी कसं काय असं केलं? तर त्यांनी हे नाही घेतलं, काय नाही घेतलं, भाडं नाही घेतलं, घर सोडून गेलेत. पण अजून प्रक्रिया चालू आहे, गेल्या 5 वर्षापासून चाललंय. एवढं झालं तरी हरकत नव्हता. 1-1.5 वर्षांनी त्यांना 7-8 मजले बांधलं, बिल्डिंगचं बांधकाम थांबवलं, रेंट थांबवलं. आता बिल्डिंगचं बांधकाम थांबवलं, रेंट थांबवलं, बँक गॅरंटी देत होते ते पण घेतलं नाही, बिकॉज त्याने मुडकळीत होत होता. नंतर देतो म्हणून त्यांनी दिलं नाही. हे वस्तुस्थिती आहे, तुम्ही बघायला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की माझं आता विक्री होत नाही,
आणि माझं भाडा द्यायला माझ्याकडे पैसे नाहीये, तुम्ही मला 50 कोटी लोन काढण्यासाठी लँड मॉर्गेज करायला परमिशन द्या. बँकेने सोसायटीवाल्यांनी 6 महिने लावला निर्णय घ्यायला की द्यायचं का नाही द्यायचं. सर्वांनी ठरलं नाही द्यायचं, जे होईल ते बघू, कुठे ना कुठे तो आणणार. 6 महिन्याच्या नंतर लोकांचं भाडं संपलं, पैसे संपलं. आता त्यांना ना इलाज नाही, ते बोलले ठीक आहे कमीत कमी आमचं बिल्डिंग तर येईल. त्यांनी मॉर्गेज करायला परमिशन दिलं, त्यांनी 50 कोटी रुपये उचललं. त्याच्यानंतर मी हे उदाहरण का देतो, त्याच्यानंतर 6 महिन्याचं काम केलं, आता परत भाडा बंद आहे, प्रोजेक्ट बंद आहे, विक्री होत नाही. त्याच्याकडे भाडा हे काय इन्स्टॉलमेंट भरला पैसे नाहीये, आता बांधकाम थांबलेलं आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की जो डेव्हलपर येतो तो इथे प्रॉफिटसाठी येतो आणि तिथे डिस्प्यूट कमी होतो असा नाहीये. तो एकदा तुम्ही घराच्या बाहेर गेले की फ्लॅट दुसरा तिसरा चौथा माणसाला विकतो आणि पूर्ण अधिकार त्याच्याकडे असतो. तुम्हाला आतमध्ये यायला पण देत नाही. तुमचा फ्लॅट पण दुसऱ्याला विकला तर तुम्हाला कळणार नाही. अजून एक उदाहरण देतो शेवटचं, प्लीज डोंट टेक मिसअंडरस्टँड. DN नगरमध्ये तुम्हाला कदाचित माहिती असेल, वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये फ्रंट पेज मध्ये आला होता, नो बिल्डिंगचा मिस्टर पोंडेकर. मी का सांगतो, हे अजूनही ते बिल्डर जेलमध्ये आहे. ओके, वैदी आकाश बिल्डर आहे, तो अजूनही जेलमध्ये आहे. 480 लोकांचा 9 बिल्डिंगचं त्यांनी एक फेडरेशन बनवलं, पूर्ण अधिकार घेतला. मला तुम्हाला एक FSIचा ऐवजी 3 FSIचा 750, जिथे 180 स्क्वेअर फूट होता त्यांना म्हटलं की 750 स्क्वेअर फूट मी देतो. जो करू शकत नव्हता त्यांनी सांगितलं मी करून देतो. त्याच्यानंतर पूर्ण जागा घेतला, डिमॉलिश केला, IOD वगैरे घेतला नव्हता. त्याच्यानंतर त्यांनी जवळपास 50 to 60% जागा 100 कोटीला रुस्तमजीला विकला. त्याच्यानंतर रुस्तमजी आता बिल्डिंग बांधल्या 10 कोटीला एक फ्लॅट विकतो. पण जे लोक होते त्यांना अजूनच रुस्तमजी थोडंसं आता भाडा द्यायला लागलं. हायकोर्टात प्रकरण गेल्यावर ते हायकोर्टाने म्हटलं की त्यांना कमीत कमी करा. आणि पोंडेकरने जवळपास 400 फ्लॅट दुसऱ्या लोकांना विकला होता 60-70 लाख रुपये घेऊन, 100% घेऊन. एग्रीमेंट रजिस्टर्ड आहे, पण तो एग्रीमेंट देऊ शकत नाही. रुस्तमजीला पूर्ण जागा विकलं, त्यांनी घेतलं आणि दुसऱ्याला विकलं. तर इथे लिगल डिस्प्यूट जास्त होतो. पण आपल्याला सेल्फ रिडेव्हलपमेंट केलं, लिमिटेड लिगल इश्यू. आता लिमिटेड लिगल इश्यू का, तुम्ही एक म्हटलं की साहेब हे PMC 2 PMC होतो, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होणार नाही का? अजिबात होणार नाही. का नाही होत? तुमचं जे PMC आहे त्यांचं काम काय आहे? प्लॅन पास करून आणणं, कन्स्ट्रक्शन करणं, सुपरविजन करणं, विक्री करायचं असेल विक्री करणं, बँकेचं फॉर्मॅलिटी कंप्लीट करणं, हे काम आहे. हे केल्यानंतर बँकेच्या PMC त्यांच्या पेमेंट द्यायच्या अगोदर ते बघतील, बाबा ह्यांनी जे सोसायटीचं जे PMC दिलेलं आहे ते व्यवस्थित आहे का नाही. आमचं बँकेचे पैसे देताना तो कॉन्ट्रॅक्टर जातो की नाही तो तपासणार. त्याच्यानंतर रिलीज करण्यासाठी बँकेच्या वतीने कामा करणारा तो PMC आहे. आय वुड से ही इज अ क्रेडिट ऑफिसर ऑफ द बँक, ही इज अ कन्सल्टंट ऑफ द बँक, ही हॅज नथिंग टू डू विथ द सोसायटी, ही कॅनॉट इंटरफिअर. एकदा प्लॅन पास केला, IOD केला, आपला बांधकामाचं व्यवस्थित होतो की नाही, सो दॅट एक्सेस मनी इज नॉट अलाउड टू बी विथड्रॉन. इट इज नॉट गिव्हन मोर देन व्हॉट यू हॅव स्पेंड. म्हणून त्यांच्या PMC असतो, इथे कॅश होत नाही. तुम्हाला कसं वाटतं की क्लॅश होणार? नाही, क्लॅश होण्याचं जास्त चान्सेस असं मला वाटतात. कारण की कसं आहे की आर्किटेक्ट, आम्ही जो आर्किटेक्ट प्लॅन केलाय तो म्हणतो मी माझ्या आय एम राईट ऑन माय पाथ. जो बँकेचा माणूस होतो तो म्हणतो नाही तुझं इथे चुकलेलं आहे. आता ह्या दोघांच्या भानगडीमध्ये जर माझं प्रोजेक्ट थांबलं, मग त्यावेळेला जो कॉन्ट्रॅक्टर आहे, मी त्याशी कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे, मग त्यावेळेला आम्हाला प्रोटेक्शन काय आहे? तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये जर वी आर गोइंग टू सफर, व्हॉट इज द प्रोटेक्शन? ठीक आहे साहेब, मला एवढंच म्हणायचं आहे, वादविवाद होऊ शकतो, आपला आपला रोल ठरलेला असतो. आणि जोपर्यंत प्लॅन पास होत नाही, तुमचं प्लॅनिंग व्यवस्थित होत नाही, माडा आणि BMC प्लॅन देत नाही, IOD सँक्शन करत नाही, तोपर्यंत तुम्ही घर खाली करणार नाही. तोपर्यंत कुठलंही PMC बिल्डरचं बँकेचं आपल्याकडे येणार पण नाही. हे सर्व झाल्यानंतर प्लॅन लोन पास करण्यासाठी हे सर्व बघितलं जातात. तर तुमचा त्यांच्या PMC आपल्या प्लॅनिंग मध्ये इंटरफिअर करायचा प्रश्नच येत नाही. आपल्याला असं वाटत असेल मी रोड मध्ये जातो, मी मरणार, ऍक्सिडेंट होणार, तर ऍक्सिडेंट होणार. एखादा 2 ऍक्सिडेंट होत असेल ते आपल्याला न घेता आपल्याला हे बघायला पाहिजे
वेन यू टेक ए डिग्री, वेन आय से डिग्री, बिल्डर बरोबर गेलं तर किती रिस्क आहे, स्वतःचा रिडेव्हलपमेंट केलं तर किती रिस्क आहे, आपल्याला ते बघायचं आहे. स्वतःचं रिडेव्हलपमेंट केलं तर पूर्ण लँडचं पूर्ण कंट्रोल आपल्याकडे आहे, बांधकामाचं कंट्रोल आपल्याकडे आहे, सर्व कंट्रोल आपल्याकडे आहे. वेरॅज बिल्डरला दिलं तर पूर्ण त्यांच्याकडे आहे. आपल्याला असं वाटत असेल ज्यांना माझा ओळख नाहीये पण तो कॉमर्शियल साठी येतो आणि त्यांना पूर्ण देऊन आपल्याला विश्वास त्यांच्यावर ठेवायचा असेल आणि आपण असा विचार करत असेल तो पूर्ण आपल्याकडे करत असेल, येस दॅट इज पॉसिबल. आय एम नॉट सेइंग नो. इट इज नॉट दॅट 50 to 60% प्रोजेक्ट्स हॅव सक्सीडेड. मी असं कधी म्हणत नाही की डेव्हलपर येतो तो पूर्ण चुकीचा करतो, अजिबात नाही. पण आपल्याला हे बघायचं की वेन यू टेक ए डिग्री, एखाद्या बिल्डरला नेमून पूर्ण त्याला देणं किंवा आपल्याकडे पूर्ण कंट्रोल ठेवून एखादा वादविवाद होत असेल तर ते कसं मिटवायचं. शेवटी आपला पीएमसी प्लान तयार करतो, प्लान मंजुरी आम्ही लोक करतो, बीएमसीनी प्लान मंजुरी केल्यानंतर आम्ही बँकेकडे जातो. त्याच्यानंतर त्यांचं बीएमसी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीचा रोल एवढाच असतो की तुमचं बांधकाम अप्रूव्ड प्लान प्रमाणे आहे का नाही, त्याच्यानंतर जो कॉन्ट्रॅक्टरनी बांधकाम केलं ते व्यवस्थित आहे की नाही, त्याच्यानंतर पेमेंट द्यायचं असेल तर त्यांनी बांधकाम संपूर्ण केले की नाही ते येऊन इन्स्पेक्शन करून त्यांच्याप्रमाणे ते प्लान पैसे रिलीज करतात. त्या पैसे रिलीज करण्यासाठी त्या पीएमसीचा रोल असतो. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं प्लान मध्ये इंटरफिअर करायचा प्रश्न अजिबात येत नाही. तरी देखील आपल्या लोकांना वाटत असेल नाही डेव्हलपरलाच पूर्ण देऊ आणि डेव्हलपरच पूर्ण करेल त्याच्यावरच आपला विश्वास आहे, अजिबात करता येईल. पण मला असं वाटतं की कमीत कमी फिजिबिलिटी रिपोर्ट काढून सेल्फ रिडेव्हलपमेंटचा फिजिबिलिटी प्रोजेक्ट रिपोर्ट हे सर्व करून कमीत कमी आयओडी पर्यंत तर तुमच्याकडे ठेवा. आयओडी झाल्यानंतर तुम्ही डेव्हलपरला द्यायचं असेल तर डेव्हलपरला देऊन टाका ना. तुम्ही सांगा हे प्रमाणे आयओडी आहे, आता अशानंतर तुम्ही करा. आमच्याकडे पैसे आणायचं गरज नाही, पीएमसीचा वादविवाद नको, आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टरचा वादविवाद नको, आम्ही बाहेर जाणार पण आपला प्लान पास झालेला आहे म्हणून तुम्ही ह्याच्यानंतर करायचं ते करा. पण तुम्ही काही न करता पूर्णपणे डेव्हलपरला सरेंडर करणं तर हे सुसायडल पेक्षा दुसरं काही नाही. सर ते सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये तुम्ही 85% चे लोन म्हणताय, तर व्हॉट अबाउट दॅट 15% विच इज रिक्वायर्ड फ्रॉम वेअर इट इज टू बी कलेक्टेड. आपण ते थोडस नंतर चर्चा करू. इफ यू परमिट आय विल आन्सर इट. सी जो बँकेचा पीएमसी असतो, हिज रोल इज टू व्हेरीफाय व्हॉट एव्हर अवर पीएमसी हॅज डन. In fact, he is like our internal auditor. Okay, he will audit. Even अपना PMC अगर कुछ गलत करता रहेगा तो he will pinpoint. When there is a conflict of interest, final rule remains with the managing committee. Managing committee is supreme in this case because everything is in the hands of managing committee. Okay, तर तो याने आपल्या PMC ने पण चुका करू शकतो, तर तो ते पॉइंट आउट करून दाखवेल बिफोर बँक मेक्स द पेमेंट. And if I am not wrong, bank also makes the payment in stages as per the work completion. They don't progresses. They don't make payment in one go. So they will verify whatever is done as per the approved plan or not. It is rather in a positive way in our own interest. दुसरा आपला प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्ट चुकीचं करत असेल आणि तिथे कॉन्फ्लिक्ट होत असेल, आपल्याला वाटतं की बँकेचं बरोबर आहे, आमचं पीएमसी त्या पीएमसीला हकलून टाका ना. जेवढं काम केलं तेवढा फीस घे, तू निघून जा इथून, तुझा रोल नाहीये. तसंच एखादा कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही नेमला, त्याचा नॉन परफॉर्मन्स असेल आणि काही कारणामुळे नॉन परफॉर्मन्स असेल, आपण त्या कॉन्ट्रॅक्टरला जेवढं काम केलं तेवढं देऊन त्याला हकलता येईल. जमीनचा कंट्रोल आपल्याकडे आहे, आर्किटेक्ट आमचा आहे, इंजिनियर आमचा आहे आणि एखादा डेव्हलपर असेल पूर्ण कंट्रोल त्यांच्याकडे असतो. तुम्हाला आतमध्ये यायचं असेल तरी त्याच्या परवानगी लागतो, त्याच्या सिक्युरिटी गार्डचा परवानगी लागतो, जागा आमचा, फ्लॅट आमचा, सर्व आमचा, तरी देखील त्याच्या हे लागतो. आपल्याला नेगेटिव्ह विचार करायचा खूप काही करता येईल. मला एवढंच सांगायचं आहे, आज वेळ कमी आहे, आपल्याला मी एवढं सांगेल, तुमचं रिस्क जे वाटतं तुम्हाला, तुम्ही रिस्क लिहून काढा. सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये आपल्याला काय काय रिस्क वाटतं. मला तर असं वाटतं एखादा कॉन्ट्रॅक्टरला केलं तर 100% रिस्क असेल, सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये रिस्क आहे ते 25 ते 30% असेल. 70% जास्त रिस्क तुमचं कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपरला नेमून करण्यामध्ये आहे असं मला वाटतं. सी प्रायमा फेसी द आयडिया ऑफ सेल्फ रिडेव्हलपमेंट इज व्हेरी गुड, त्यात काही शंका नाही आहे. वेन हा जो प्रश्न, आता मी नुसता हा प्रश्न विचारला तर 3 मतभेद झाले ह्या क्षणाला.
ओके, जेव्हा ऍक्च्युअल हे जेव्हा पिक्चरमध्ये येईल, प्रश्न कुठे आहे, प्रत्येक माणसाला वाटतं की मी जेव्हा हे घर सोडून जाईन मी परत येईन की नाही आणि लवकरात लवकर आणि चांगल्या स्थितीत येईन, हा प्रश्न आहे. प्रश्न जेव्हा तो रेंगा येतो तेव्हा सायकोलॉजिकल प्रेशर खूप वाढत जातात. आणि मग आता पण जसं जना म्हणतोय की वेन इट कम्स टू द कमिटी इज द सुप्रीम. When you are taking an PMC contract, it is a decision taken by general body meeting. Can committees change that decision? They cannot. They cannot. ऐकून घ्या फक्त, लेट मी कम्प्लीट. आय एम जस्ट, म्हणजे नुसतं आता हा नुसतं व्हायला तर 3 मतप्रवाह झालेत, पण जेव्हा आमचे मतप्रवाह आम्ही सोडून घेऊ त्यात काही वाद नाहीये, पण जेव्हा कॉन्ट्रॅक्टर आणि एखादा किंवा 2 PMC मध्ये जो डिस्प्यूट निर्माण होतो, तुमचा म्हणणं मला पडते की पर्सेंटेज ऑफ रिस्क इज लेस, अग्रीड, बट रिस्क रिमेन्स बिकॉज अ कॉन्ट्रॅक्टर इज अ स्मॉल डेव्हलपर अँड अ बिगर डेव्हलपर, बट बोथ आर हॅव्हिंग सेल्फ इंटरेस्ट. आणि तिघांचा जेव्हा इंटरेस्ट मॅच होईल तेव्हाच प्रोजेक्ट सक्सेसफुल होईल. आय एग्री विथ यू. तुम्ही निर्णय घ्या. माझं एवढंच म्हणणं आहे की एखादा सेल्फ डेव्हलपमेंट करून तुम्हाला रिडेव्हलपमेंटमध्ये जाता येईल, बिल्डरला नेमता येईल. सेल्फ रिडेव्हलपमेंट विचार करून तुम्ही डेव्हलपरला नेमा. तुम्ही डायरेक्ट डेव्हलपरला नेमला तर यू विल बी ओपनिंग ए बिगर पॅन्ड्रम बॉक्स. पण तुम्ही एखादा सेल्फ रिडेव्हलपमेंट करून सर्व ओरिएंटेशन झाला, सर्व चर्चा झाला, डिस्कशन झाला, त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की डेव्हलपरला नेमायचं, तुम्ही डेव्हलपरला नेमू शकतात. जोपर्यंत तुम्ही you are 100% protected, because the day you decide this contract is not doing well, you just throw him out. तरतूद काय आहे, त्याचं काम काय आहे, जेवढं त्याने काम केलं त्याला रनिंग बिल द्यायचंय. रनिंग बिल त्याला दिल्यानंतर त्याच्या नेक्स्ट क्षणात तो इथे उभे राहू शकत नाही. डेव्हलपरनी पूर्ण पैसे त्याच्या गुंतवणूक केलेला असतो, त्यांनी थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट केलेला असतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही मला एक प्रश्न विचारला, ते महत्वाचा प्रश्न आहे, मला वाटतं शेवटचा प्रश्न होता तरी देखील मी घेतला नाही, ते आता येतो मी. ते आहे रेरा. तुम्ही आतापर्यंत खूप बघितलं असेल, रेरामध्ये एखाद्या डेव्हलपरनी थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट केला असेल, ह्या पूर्ण जबाबदारी सोसायटीवर आहे. का? बिकॉज सोसायटी इज ऑल्सो को प्रमोटर. तुम्ही आणि सोसायटी मिळून, सोसायटी आणि डेव्हलपर मिळून जॉईंट वेंचर केलेला आहे आणि कस्टमरचा पैसे आले, त्याच्यातून तुम्ही भाडा घेतलेला आहे, कस्टमरकडून पैसे आले, तुम्ही कॉर्पस घेतले, तुम्ही त्या बांधकामाचा परवानगी घेतलेला आहे, म्हणून यू बिकम ए ऑल्सो ए डेव्हलपर. उद्या तो डेव्हलपर बँकरप्ट झाला, तो जाईल, पण त्यांनी जे थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट करून तो पळून गेलेला आहे, पूर्ण पैसे पळून गेलेला आहे, तरी देखील तुम्हाला तुमचा एरिया कमी करून ज्यांना त्यांनी थर्ड पार्टी इंटरेस्ट केलेला आहे त्यांचं देखभाल करणं गरजेचं आहे. हे रेरामध्ये मिळेल. एखाद्या सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये असेल, रेरा लागू नाही का? 100% रेरा लागू आहे. तिथे काय असतो की एखादा थर्ड पार्टी इंटरेस्ट केलं तर आम्हाला माहिती आहे ते पैसे आमच्याच खात्यामध्ये आलेले आहे, त्यांचे अग्रीमेंट आम्हीच केलेलं आहे, त्या पैशाचा देखभाल करण्यासाठी बँक आहे, एस्क्रो अकाउंट आहे आणि पैशाचा विनियोग व्यवस्थित झाला की नाही ते बघितलं जाईल. पण एखादा कॉन्ट्रॅक्टरनी, डेव्हलपरनी 100%, 90% पैसे घेतात आणि पुढे कामच करत नाही आणि त्याच्यानंतर ते पळून जातात. पूर्ण जबाबदारी त्या थर्ड पार्टी रिस्क सुद्धा आपला वर येणार आहे. म्हणून मी असं नाही म्हणत की एव्हरी डेव्हलपर इज रॉंग. मी तर एवढंच म्हणेल की द रिस्क, ॲज ही हॅज राईटली पॉइंटेड आउट, द रिस्क विच इज विथ द what is known as developer is much bigger than the risk with the contractor. Contractor you can terminate any time, you can bring the new contract, maybe 3-4 महिने तुम्हाला नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमायला वेळ लागेल, ते समजून घ्यायला वेळ लागेल. पण आपला पीएमसी आमचा आर्किटेक्ट आहे. जे दिवस आपल्याला वाटलं की आर्किटेक्ट व्यवस्थित काम करत नाही, आपण त्यांना काढू शकतो. त्यांच्या जेवढा फीस ठराविक वेळेपर्यंत जेवढं काम केलं तेवढा फीस दिला तर नवीन बदलता येईल. पण हे सर्व जे मिटिगेटिंग आहे ते आपल्याकडे करू शकतो. हा, जास्त आपल्याला वेळ द्यावा लागेल. शेवटी डेव्हलपमेंट कोणाचा होतो? प्रत्येकाचा फ्लॅटचा होतो. शेवटी चेअरमॅन सेक्रेटरी ऍब्सोल्युटली. अदरवाइज व्हॉट एल्स ही हॅज. सपोज यू हॅव टेकन ए कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर, रिपेअर कॉन्ट्रॅक्टर, त्यांनी 3 कोटीचं कन्स्ट्रक्शन दिलंय, त्यांचा रनिंग बिल आहे तो 50 लाखाचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की याचं बांधकाम बरोबर नाही, कन्स्ट्रक्शन बरोबर नाही, तुम्ही काय म्हणणार? 50 लाख तू घे, निघून जा. पण उर्वरित 2.5 कोटीचं काम तर राहील. नाहीतर
ऍब्सोल्युटली. सो इवन काही लोकांना असं वाटत होता की साहेब ठीक आहे, बिल्डरनी केलेलं आहे, ते बिल्डरची जबाबदारी आहे, आम्ही त्याचं टर्मिनेशन करू, ते टर्मिनेशन केल्यावर आमचं लोकांचा नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमू, हे कधी होऊ शकत नाही. पोस्ट रेरा तर इट हॅज बिकम एक्स्ट्रीमली डिफिकल्ट. मी तुम्हाला 2-3 जजमेंट देतो रेराचा. त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की एखादा बिल्डरनी थर्ड पार्टी इंटरेस्ट केलं तर या पूर्ण जबाबदारी सोसायटीचा असणार आहे. सोसायटी इज अ को प्रमोटर. म्हणून मला एवढंच म्हणायचं की लेस लिगल हेसल कंपॅरेटिव्हली. आय नेव्हर सेड देयर इज नो हेसल. we are also very professionally put our words. एखादा डिस्प्यूट होत असेल, ज्या डिस्प्यूटचं ज्या प्रमाण आहे डेव्हलपरकडे मोठं असेल आणि डेव्हलपर कॉन्ट्रॅक्टर आणि पीएमसी मध्ये पण असणार, बिकॉज अल्टिमेटली वी आर शेअरिंग विथ 2 people. 30-40 वर्ष एकत्र राहतात तरी डायव्हर्स होतो. काय होतो? मतभेद होतो. तर एखादा डायव्हर्स मतभेद मध्ये होत असेल, एखादा कॉमर्शियल कॉन्ट्रॅक्ट मध्ये होऊ शकतो, बट द डिस्प्यूट इज गोइंग टू बी व्हेरी लेस. लिमिटेड क्वालिटी हाऊसेस इन्क्रीज द डिमांड. आपलं सेल्फ रिडेव्हलपमेंट करत असेल जो घेतो त्याला पण वाटतो की खऱ्या अर्थाने की आपला नातेवाईक येतात, त्यांना मानते टायटल व्यवस्थित आहे, सर्व आहे, कमिटी आहे, सुपरविजन करतात, बँक आहे ते सुपरविज करतात, पूर्ण पैसे आम्ही बँकेत टाकतो, म्हणून एक थोडस कॉन्फिडन्स लेवल येतो आणि शेवटचा बेटर क्वालिटी अँड कंट्रोल होऊ शकतो. नेक्स्ट आहे पैसे कुठून येणार. प्रश्न आला 15% पैसे कुठून आणणार. 85% तर बँक देणार. सुरुवातीला आपल्याला 50 लाख आपला सरकार ह्याला लागणार आहे. 50 लाख म्हणजे जवळपास 1 ते 1.5 लाख रुपये कदाचित तुम्हाला काढावं लागेल. हे काढल्यावर आपल्याला आयओडी मिळू शकतो. एकदा आयओडी मिळाला तुम्ही काय करू शकता, तुमचं रेरा रजिस्ट्रेशन होऊ शकतो. एकदा आयओडी आला तर आपल्याला रेरा रजिस्ट्रेशन पण परमिशन आहे. दुसरा आयओडी आल्यावर तुम्ही तुमच्या मेंबरला, आपला मेंबरला तुम्ही आज सुद्धा इवन आयओडी न येता आपला प्लान तयार करताना साहेब बोलतील माझा 850 फूट आहे ना, 150 फूट मला एक्स्ट्रा द्या. ठीक आहे, आपण फिजिबिलिटी रिपोर्ट काढतो, त्याच्या व्यतिरिक्त 25 ते 30% एक्स्ट्रा माझं फिजिबिलिटी रिपोर्ट प्रमाणे 10,000 रुपये येतो. मी म्हणणार 20% आपण ऍड करू. जनरल बॉडीमध्ये ठरवलं आमच्या मेंबरला पाहिजे तर 10% ते 15% आम्ही 20% ऍडिशन करून देऊ. ज्या कॉस्टिंग निघालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त 20%, 30% जे काही जनरल बॉडी ठरेल तर 10,000चा रेट येतो आपला टोटल वर्किंग. तर कार्पेट एरिया आम्ही म्हणणार 20% ऍड करू, 12,000 तुम्हाला लागेल. तुम्ही 50% पैसे द्या. सोसायटीलाच देणार आहे, दुसऱ्या ठिकाणी देणार नाही, तसं पैसे उभे होऊ शकतो. हे साहेब म्हणतील माझं 150 फूट ऍडिशनल पाहिजे, एखादा म्हणतात 50 फूट एक्स्ट्रा पाहिजे. असं करता करता आपल्या मध्ये जवळपास इन्व्हाइट एक्झिस्टिंग मेंबर्स टू बुक दी ऍडिशनल एरिया ऍट दी प्रिस्क्राइब्ड रेट विथ 100% पेमेंट किंवा 50% पेमेंट, से एस्टिमेटेड कॉस्ट प्लस 20%. जो पूर्ण 100% देत असेल त्याला 20%, जो 50% पेमेंट देत असेल तर त्याला 30%, जो 25% पेमेंट देत असेल त्याला 40%. असं करून आपला मेंबरला इवन रेरा रजिस्ट्रेशन व्हायचं अगोदर ऍडिशनल एरिया विकता येते. आणि आपल्या मध्ये लोक आहेत, असं नाही की कमीत कमी ज्या पार्लामध्ये मी केलं तुम्हाला आश्चर्य वाटेल, फक्त 10 मेंबरचं सोसायटी त्याच्यामध्ये 4 मेंबरनी ऍडिशनल एरिया घेतला. एक तर चेअरमॅन ज्यांनी सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये प्रोत्साहन घेतलं त्यांनी स्वतः 400 फूट एक्स्ट्रा एरिया घेतला आणि बाकीच्या लोकांनी 20-25% एक्स्ट्रा एरिया घेतला आणि त्याचा रेट अगोदर ठरला होता. त्यामुळे काय झालं की त्यांनी रेट घ्यायला, त्यांच्या बजेट बघायला सर्व सोपा झाला. तर आपल्याला एक्स्ट्रा एरिया 10 ते 15% लोक घेतात, त्याच्यामुळे आपल्याला ते पैसे 15% जे पैसे आहे ते उभे होऊ शकतो. तुम्ही विचारला ना प्रश्न, जे काय 15% आपल्याला तिथून उभे होतो ते सोसायटीचे पैसे आहे. शेवटी सोसायटीचाच माणूस आहे, ठीक आहे, एक्झिस्टिंग मेंबर आहे, त्याच्यातून होतो. दुसरा आयओडी साठी सुरुवातीला तेवढं मेहनत करावं लागेल आपल्याला. आयओडी साठी 50 लाख लागतो, बिकॉज आपला आर्किटेक्ट म्हणा कोणी म्हणा तर त्यांचं प्लॅन करणं, तुमच्या बरोबर बसणं, अप्रुव्हल करणं, मंजुरी करून घेणं, तिथे वेगवेगळे एनओसी. मला प्रश्न विचारला गेला किती एनओसी लागतो. आता एनओसी जास्त लागत नाही तरी देखील 30 ते 35 वेगवेगळ्या प्रकारचा एनओसी लागतो. हे सर्व वेगवेगळे एनओसी घ्यायचं असेल तर आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये आम्ही जातो आणि पूर्णपणे सोसायटीला कोणाला इव्हन ते अप्रुव्हल एजन्सीला कळतो तर आपल्याला सेल्फ रिडेव्हलपमेंटचा जे एनओसी आहे ते कमीत कमी दरामध्ये मिळतो. आणि त्याप्रमाणे आपल्याला 50-1 लाख खर्च करून 30 ते 35 एनओसी जे पाहिजे वेगवेगळं, फायल एनओसी म्हणा, रोड एनओसी म्हणा, माडाचा एनओसी, वेगवेगळ्या एनओसी आहेत ते आपल्याला सर्व मिळू शकतो. तर आपल्याला जवळपास
15% इथून उभे करते. दुसरा पर्याय, पैसे उभे करायला तुम्ही एक्झिस्टिंग मेंबरला सांगा तुमचा नातेवाईक आणा किंवा तुमच्या कलिगला आणा, फ्रेंड्सला आणा, तुम्ही ब्रोकरला नेमू शकतात, होर्डिंग करू शकतात आणि हँडबिल डिस्ट्रीब्यूट करू शकतात. आपला एक तर समजून घ्या, रिडेव्हलपमेंट किंवा डेव्हलपमेंटमध्ये ज्या इकडचेच लोक आहेत तेच फ्लॅट खरेदी करणार आहेत किंवा त्यांच्या नातेवाईक करतात. बेस तुम्ही बघितलं असेल, एक एरियाचा डेव्हलपर दुसऱ्या एरियामध्ये जात नाही का, त्यांच्या गुडविल त्यांच्या डेव्हलपर तिथेच असतात आणि इकडचेच लोक इकडचेच एरिया घेत, बाहेरचा घेत नाही. म्हणून आपल्याला जास्त जास्त हँडबिल डिस्ट्रीब्युशन केला, डिस्प्ले केला, तुम्हाला 50% पेमेंट सोसायटीला नेहमी देतात रेरामध्ये रजिस्ट्रेशन झाल्यावर. बिकॉज 60 ते 70% जमीनचा किंमत आहे, म्हणून लोक 50% देऊन आपल्याकडे बुकिंग करू शकतात. आपल्याला तसं मिळू शकतो. शेवटचं मी म्हटलं, एवढं आपल्याला लोन बुकिंग होत नाही, करू शकत नाही, तर आपल्याला काय करता येईल, बँक लोन घेता येईल. 15 ते 20% आपल्याला ह्या वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला उभे करता येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला बँक लोन मिळेल. 85% मिळतो. 11.5 ते 12% रेट ऑफ इंटरेस्ट आहे. आणि महत्वाचं असं आहे, हे पण समजून घ्या, जेवढं कर्ज घेतो तेवढंच इंटरेस्ट भरायचं. समजा आपला बुकिंग जास्त झाला तर ते पैसे सर्व बँकेतच जातो. ते पैसे बँकेचा पैसे आपल्याला विनियोग करायला मिळेल. कशासाठी, कॉन्ट्रॅक्टला द्यायला, प्रीमियम भरायला वगैरे. आणि दिलं तरी सुद्धा 6 महिन्यामध्ये समजा ते पैसे वापरलं, 6 महिन्याचाच इंटरेस्ट लागणार आहे, जास्त लागणार नाही. वेळेस बिल्डर जे आहे सुरुवातीपासून प्रॉफिट करायचा वेगामध्ये असतो. शेवटचं तुम्हाला समजा हे एक्झिस्टिंगचा झाला, थोडाफार इन्व्हेस्टर झाला, बँक लोन झाला, शेवटचं तुम्ही कॉन्ट्रॅक्टर एग्रीमेंट. कॉन्ट्रॅक्ट एग्रीमेंट म्हणजे ते थर्ड पर्याय मी जे सांगितलं की कॉन्ट्रॅक्टर टू गेट दी अप्रुव्हल अँड कन्स्ट्रक्ट अँड एग्री टू टेक फ्लॅट्स ॲट द एग्रीड रेट अँड ही इज रिलीजिंग दी फ्लॅट ॲट द स्टेजेस ॲज पर दी प्रोग्रेस ऑफ दी वर्क. ह्याचा अर्थ काय, ह्याचा अर्थ असा आहे, कॉन्ट्रॅक्टरला आम्ही म्हटलं आमचा 100 फ्लॅट बांधून द्या, 40 फ्लॅट आमच्यासाठी, 60 फ्लॅट विकण्यासाठी. ठीक आहे, एरिया झाला, अप्रूव्ह झाला, त्याच्यानंतर 60 फ्लॅट ज्याच्यामध्ये त्याला आम्ही सांगणार तुला 30 फ्लॅट देणार. 30 फ्लॅटचं तू किंमत ठरव, किंमत ठरवून तू कितीला घेतो ते ठरव. त्याच्यानंतर जेव्हा 30 फ्लॅट द्यायचे, आम्ही म्हणणार प्रिंट टाकल्यावर 2 फ्लॅट विक, फर्स्ट फ्लोअर झाल्यावर 2 फ्लॅट विक, असं करता करता 15 मधलं झालं की 30 फ्लॅट विक. त्याच्यानंतर ते पैसे तो करत जा. म्हणजे एक एक स्टेज वाईज जसं जसं काम होतं, पैसे द्यायच्या अगोदर काम झालं की आम्ही पैसे देतो. इथे काम जसं जसं होतो तसं त्याला एक एक फ्लॅट विकायला परमिशन देतो. आणि ते विकायचं असेल तरी सुद्धा त्याच्या सिग्नेचर बँक सोसायटी करणार आहे. आता तुम्ही म्हणणार सोसायटी जबाबदारी घेणार नाही का, सोसायटी जबाबदारी घेणार, ते पैसे सर्व इथेच येणार आणि जसं जसं कन्स्ट्रक्शनचा पैसे तसं त्याला दिलं जातात. नाही तर ते विकलेल्या फ्लॅटचे पैसे सुद्धा सोसायटीच्या कंट्रोलमध्ये असतो. आता तुम्ही म्हणणार असं कॉन्ट्रॅक्टर आम्हाला भेटतो का, 100% असा कॉन्ट्रॅक्टर भेटतात. शेवटी कसं आहे, सोसायटी हॅज टू डिसाइड व्हॉट वी वॉन्ट. शेवटी लोकांनी ठरवलं पाहिजे आम्हाला काय पाहिजे, आम्ही किती जबाबदारी घेऊ शकतो, किती काम करू शकतो, त्याच्यामध्ये आमचं इन्व्हॉल्वमेंट किती करायचं ते ठरवून त्याप्रमाणे तुम्ही केलं तर आपल्याला कॉन्ट्रॅक्टर सुद्धा मिळतात. काही ठिकाणी तुम्ही द्या, फ्लॅट द्या, त्याला फर्स्टच लॉक अँड की मध्ये द्या, तुम्ही पूर्ण बांधकाम करा, त्याच्यानंतर तुम्हाला 10 फ्लॅट विकायला मिळेल, तसं सुद्धा लोक येतात. आणि शेवटचं सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये 3 महत्वाचं बेनिफिट मला सांगणं अतिशय गरजेचं वाटतं. त्याच्यामध्ये एक मी जे सांगितलं किंवा मिटिगेटिंग रिस्क, एक मी सांगितलं रेरा. पोस्ट रेरा आय डोंट ऍडवाइज यू टू गो फॉर रिडेव्हलपमेंट, बिकॉज पूर्ण रिडेव्हलपमेंटची जबाबदारी आपल्याकडे येतो आणि रिडेव्हलपर रेरा आल्यानंतर तो बँक गॅरंटी सुद्धा देत नाही. तो म्हणतो काय, 70% कस्टमरचे पैसे मला एस्क्रो अकाउंट मध्ये ठेवावं लागतं, त्याच्यातून विनियोग तुमच्याच प्रोजेक्टसाठी करावं लागतं, म्हणून मी तुम्हाला बँक गॅरंटी देत नाही. हे जेवढं रिडेव्हलपमेंट पोस्ट रेरा झालेलं आहे, कुठलाही डेव्हलपर बँक गॅरंटी द्यायला तयार होत नाही. दुसरं महत्वाचं स्टॅम्प ड्युटी. तुम्ही हे सुद्धा अगोदर पण आहे, आता सुद्धा आहे, तुम्ही जेव्हा कॉन्ट्रॅक्टरला अग्रीमेंट करतात त्या कॉन्ट्रॅक्टर अग्रीमेंटवर कुठल्याही स्टॅम्प ड्युटी होत नाही, 100 रुपये स्टॅम्प पेपरवर, बिकॉज दिस इज अ मुव्हेबल कॉन्ट्रॅक्ट, म्हणून तिथे मुव्हेबल आहे, तिथे 100 रुपयावर होतो, कुठलाही अग्रीमेंट रजिस्टर्ड होत नाही. अनरजिस्टर्ड अग्रीमेंट, इट इज जस्ट अ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन द सोसायटी अँड द कॉन्ट्रॅक्टर. वेरएज इन द रिडेव्हलपमेंट त्याला आजच्या दिवसात त्यांना 5% स्टॅम्प ड्युटी भरावं लागते आणि जवळपास 1% रजिस्ट्रेशन आता 6% होणार आहे ते. सो स्टॅम्प ड्युटी 6% मीन्स ऑन द मार्केट व्हॅल्यू इज अ बिग अमाऊंट. त्याच्यानंतर तो जेव्हा विकेल तो कस्टमर सुद्धा स्टॅम्प ड्युटी भरणार आहे, हे तर हरकत नाही. पोस्ट जीएसटी हे महत्वाचं आहे, हे कदाचित लोकांना माहिती नाहीये.
अजून लोक तेवढं लक्ष देत नाही. पोस्ट जीएसटी तुम्हाला 18% जीएसटी जो बांधकाम, जरा समजून घ्या, जो बांधकाम ह्याच्यावर पूर्ण दिवस जीएसटी वर मी लेक्चर दिलेलं आहे. अक्रॉस महाराष्ट्र इंडिया आहे ट्रॅव्हल रिअल एस्टेट जीएसटी वर. तर जीएसटी जे बांधकाम आम्ही करून देतो, कोणाला देतो? बिल्डर सोसायटीला बांधकाम करून देतो. त्याच्यावर मार्केट रेट प्रमाणे, काय रेट प्रमाणे? मार्केट रेट प्रमाणे 18% जीएसटी भरा लागणार आहे. आता समजा जमीन माझा, बांधकाम होणार आहे आमचा, आणि हे बांधकामाचा जे खर्च आहे हे बिल्डर करतो. बिल्डर आपल्याला बांधकाम करून देतो, म्हणून दिस इज कन्सिडर्ड ॲज ए कन्स्ट्रक्शन सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट. आणि कन्स्ट्रक्शन सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट मध्ये 18% जीएसटी होतो. समजा आपला फ्लॅटचा किंमत साहेबांनी 1.5 कोटी म्हटलं, मी तर जातो 1.5 कोटीच घेतो. 1.5 कोटी इंटू 40 किंवा 2 कोटी इंटू 40 बरोबर आहे, किती झालं? 80 करोड. 80 करोड वर तुम्हाला 18% द्यायचं असेल, किती झालं हो? 14 कोटी. 14 कोटी रुपये हे गव्हर्नमेंटला जीएसटी म्हणून द्यावं लागेल. म्हणजे हे प्रॉफिट मधून द्यावं लागेल. कोणाला? When we pay 18%, we don't get set up on this. Builderला, contractorला, he's already paying GST when he buys cement, when he buys iron, he pays GST on that, no? इथे जीएसटी कोणाला भरायचं आहे? सोसायटीला भरायचं. सोसायटी काही फ्लॅट विकतात का? इनपुट क्रेडिट कोणाला मिळतो? बिल्डरला मिळेल. पण ह्या तुमच्यावर बोजा आहे ना. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड, इट इज द सोसायटी हु हॅज टू कॅल्क्युलेट अँड यू हॅव टू पे द जीएसटी. बिल्डर काय म्हणणार? मी परतो, पण तुमच्या कॉर्पस मध्ये एवढं कमी करेल, तुमच्या एरियामधून एवढं कमी करेल. जिथे तुम्हाला 18%ची म्हणजे जवळपास 14 ते 15 कोटीचा जीएसटीचा जो बोजा आहे, तेवढा एरिया तुम्हाला तो कमी करून देणार आहे. हे पोस्ट जीएसटी होणार आहे. शेवटचं ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. लोकांना आम्ही सांगतो पण लोक ते तेवढं लक्ष देत नाही. शेवटचं इन्कम टॅक्स. जो बिल्डर प्रॉफिट करतो त्याला इन्कम टॅक्स लागतो, बरोबर आहे, पूर्ण प्रॉफिटवर. तो इन्कम टॅक्स पण 30% आहे. एखादा सोसायटी असेल, आपण अंडर द म्युच्युअल कॉन्सेप्ट एखादा डेव्हलपमेंट केलं, सर्व केलं अंडर द कॉन्सेप्ट ऑफ म्युच्युअलिटी. जो नवीन फ्लॅट खरेदी करतो त्याला आपला सोसायटीचा मेंबर करून घेतला, त्याच्यानंतर त्याच्याकडून वर्गणी घेतो, तर तेव्हा ते अंडर कॉन्सेप्ट ऑफ म्युच्युअलिटी एक्झिस्टिंग मेंबरने आपला जमीन दिलेला आहे, नवीन माणूस पैसे देतो आणि काही उर्वरित सरप्लस असेल त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे इन्कम टॅक्स लागत नाही. आपण हे शेवटचं सोडून द्या. कमीत कमी जीएसटी आणि स्टॅम्प ड्युटी 18% आणि 6%, किती झालं हो? 24%. एखादा 24% गव्हर्नमेंट घेऊन जात असेल आणि ते सेल्फ रिडेव्हलपमेंट करून कॉन्ट्रॅक्टरला निमत असेल, आणि एखादा बँक असेल, बँकेचं आपल्याकडे पीएमसी मिळत असेल विदाउट पेइंग एनी मनी, देअर पीएमसी विल सुपरवाइज दी वर्क विदाउट पेइंग मनी, बिकॉज आपला 12% इंटरेस्ट मध्ये, ते सुद्धा तुम्ही 10 कोटी मध्ये तुमचं टोटल सँक्शन समजा 25 कोटी असेल, तुम्ही 5 कोटी घेतला असेल तरी देखील शेवटपर्यंत ओसीओ पर्यंत त्यांना सुपरवाइज करावं लागेल. बिकॉज बँकेने त्यांना नॉमिनल अमाऊंट देऊन सुपरविजन पेमेंट जबाबदारी त्यांच्यावर टाकलेला आहे. म्हणून त्या रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये आपल्याला विदाउट ऍडिशनल पेमेंट आपल्याला पीएमसी मिळतो, ऍडिशनल सुपरवायझर पीएमसी मिळतो. आपला पीएमसी आपला काम करतील, ते बरोबर करतात की नाही करतात ते बघतील, आणि वादविवाद झाला तर आपल्याला मिटवायचं आहे. शेवटी कमिटी आणि जनरल बॉडीने निर्णय घ्यायचा. तर मला असं वाटतं की येस, and then other part, what is that? Income tax, stamp duty. आपण ह्याच्यावर जास्त अजून चर्चा करू, रायटिंग मध्ये ओपिनियन घ्या, डिस्कशन करा. मी थोडक्यात तुम्हाला एवढं थोडं कल्पना देतो, बिकॉज मला पण वाटतो की ऐकण्याचा कॅपॅसिटी काही लोकांचा कमी होत असतो. पण एवढंच मी सांगेन, स्टॅम्प ड्युटी आपण वाचू शकतो, जीएसटी वाचू शकतो, थोडंफार इन्कम टॅक्स वाचू शकतो, पण शेवटी
तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंट केलं तर तुम्हाला जीएसटी भरावा लागणार आहे का? नाही. का नाही? तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरला जे जीएसटी द्यायचं आहे, कॉन्ट्रॅक्टरला जीएसटी भरावा लागेल. तो जो पण तुम्हाला विक्री केल्यावर, तुमचं लक्षात आलं का, विक्री केल्यावर जीएसटी कोण मिळतो? कस्टमर कडून मिळतो. तर तुम्हाला तिथे इनपुट क्रेडिट मिळतो. इथे कसं आहे, बांधकाम हे थोडस किचकिट सब्जेक्ट आहे, टेक्निकल सब्जेक्ट आहे. आपल्याला एवढंच मी सांगतो, तुम्हाला थोडासा विश्वास माझ्यावर ठेवावा लागेल की ह्याच्यावर आपण खुलासा नंतर करू. पण एवढंच मी सांगेल, सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये जीएसटीचं जे बेनिफिट आहे ते वाचू शकतो, स्टॅम्प ड्युटीचं वाचू शकतो. Hello. Sir, if self-development is so beneficial, how is it that such a few level of societies have gone for self-development? Most of the buildings have been developed by developers only. आपने बहुत अच्छा सवाल पूछा है. मैं आपको, मैडम लोग हैं जो वयस्कर है वो भी जानते हैं, आप भी बहुत वयस्कर हो गए. आप मुझे बताओ, अपना घर में पार्टी होता था, गांव में शादी होता था, मेरा भी शादी गांव में हुआ, तो आप यकीन नहीं करेंगे, हमारा गांव में महाराज को बुलाया था और डैडी जाके दुकान में जाके सामान लेके आया. 2 दिन पहले चिट्ठी लिया कि राइस कितना चाहिए, आपको दाना कौन सा चाहिए, सब्जी कौन सा चाहिए, सब हिसाब किताब लिया. उधर मंडी होता था, मंडी में जाके वो लेके आए और दुकान में जाके सामान लेके आए. और उसके बाद जो घर में जो सामान आया, 8 दिन का शादी का माहौल था. उधर सिर्फ महाराज को 200-300 रुपए दिन का दिया, लेकिन खाना का खाना, कोई वेस्टेज नहीं, कुछ नहीं, बचा हुआ सामान घर में ही रहा और वो बाद में काम होता था. पर हेड आज के तारीख में भी ऐसा काम करते हो 50 से 60 रुपए 100 रुपए के ऊपर जाता नहीं. लेकिन घर वाले क्या बोलते हैं, ये सब झंझट नहीं, आप 500 रुपए पर हेड होता है तो भी चलेगा, आप पर हेड कैटरिंग को दो. क्यों? क्योंकि लोगों को झंझट में नहीं जाना है, कोई भी माइनॉरिटी में नहीं जाना है, ध्यान में आया ना. सो यदि आप वो करते हो तो क्वालिटी भी अच्छा मिलता है, अपने को जैसा चाहिए वैसा भी होता है, बचा हुआ हमारा पास ही रहता है. लेकिन बदनसीब ये है कि हमारा लेडीज बोलेंगे ये मुंबई में और ये महाराज हमारा किचन में काम करेंगे जहां, और हमारा और उनका क्लैश होगा, ये नहीं चाहिए. और सामान कौन लेके आएगा? आप तो लेके नहीं आएंगे, हमको लाना पड़ेगा. आज भी आप कॉन्ट्रैक्ट देंगे तो हो सकता है, हाँ नहीं लाते, वो घर वालों को करना पड़ता है. इसके लिए मेरा ये बोलना है कि लोग सेल्फ डेवलपमेंट में क्यों नहीं जाते, इसके लिए झंझट नहीं चाहिए लोगों का. हम तो भले के लिए जाते हैं और ऊपर से हमको अकाउंटेबिलिटी करेगा. 79A में पूछा ना साहब ने, अकाउंटेबल कौन रहेगा? कमिटी होएगा. कल कुछ अच्छा हुआ तो ताली मिलेगा, पुष्प कुछ मिलेगा, और उससे तो ज्यादा कुछ नहीं मिलेगा. गलत हुआ तो सलमान खान जैसा अंदर जाना पड़ेगा, फिर बेल के लिए बाहर भी प्रयास करना पड़ेगा खुद का पैसे से. तो पीपल हैव टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. पीपल डोंट वांट टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. टुडे एवरीबडी इज बिजी and nobody wants to take the responsibility of the additional neighbor or entire society. So that is the reason. And they say that when the developer is there, he is making a profit, he is a professional, let him do. हमको क्या करना है? मेरा नुकसान क्या है? 30% स्क्वायर फुट है ना, मतलब 300 फिर मेरा नुकसान है ना, बाकी का लोगों का 300 पकड़े तो कितना होगा वो जाने दो, उसको मेरा क्या लेना देना. But they don't realize if everybody goes into trouble, who is accountable? Anyhow, coming to the contract, मेरा इतना ही बोलना है. आज भी जो वयस्कर लोग हैं, बहुत सारे लोग ज्वाइंट फैमिली में है कि नहीं? ज्वाइंट फैमिली कितना अच्छा है, कॉन्सेप्ट वाइज ज्वाइंट फैमिली अच्छा है ना सर. एक दूसरे को मदद होता है, ये होता है. हमारा गांव में भी, यकीन नहीं करेंगे आप, मेरा डैडी को 7 भाई 2 बहन, मतलब, और हमारा मदर के जगह में 14 लोग, और सब उनका बच्चे लोग, पूरा ज्वाइंट फैमिली. घर किचन भर जाता है रोज, और इतने अच्छे माहौल. एक छोटा गुजर गए हमारा अंकल एक्सीडेंट में, और फिर उनको देखभाल करना, उसका बच्चे को देखना, सब इतना अच्छा माहौल, एक दूसरे को छोड़ते नहीं है एक दूसरे का. लेकिन वो आज होता है क्या, जिस दिन शादी हुआ या शादी होने के पहले उनको दूसरा घर चाहिए, न्यूक्लियर फैमिली चाहिए. बुढ़े लोगों को वो किधर भेजेंगे? ओल्ड एज होम में भेजेंगे. यू नो, कमिंग टू द पॉइंट, concept wise self development is good if you understand that yes, let us take little extra efforts. I would say extra efforts. Anything you do extra, you get an extra benefit and extra risk saving. So documentation security बहुत simple है,
आपको एग्जिस्टिंग मेंबर को तो आपका शेयर सर्टिफिकेट है, उनको एमओयू करके दे सकते हैं, अलॉटमेंट लेटर दे सकते हैं, इन्वेस्टर को भी आप अलॉटमेंट लेटर दे सकते हैं, एग्रीमेंट करने का जरूरी नहीं है, और इन्वेस्टर को आप बुला सकते हैं। और इंस्टीट्यूशन लोन में प्रॉपर्टी मॉर्गेज करना होगा, इंडिविजुअल कंसेंट लगेगा, और कॉन्ट्रैक्टर एग्रीमेंट में टेंडर इश्यू होगा, वेरीफाई द कॉन्ट्रैक्टर, उनका देखा जाएगा, उसके बाद उनका एग्रीमेंट किया जाएगा। गवर्नमेंट जो है आपको इंसेंटिव्स बहुत अच्छा दे रहा है, देवेंद्र फडणवीस ने भी बताया। और ये रीडेवलपमेंट, आपने पूछा मुझे कितने रीडेवलपमेंट, सेल्फ रीडेवलपमेंट सक्सेसफुल हुआ है। मुंबई बैंक ने अभी तक 22 लोगों को सेल्फ रीडेवलपमेंट का लोन दिया है। अभी क्या होता है, कोई भी आदमी जब तक नया प्रक्रिया शुरू नहीं होता है और लोग सोचते नहीं है, जब तक उनको नहीं लगता है कि भाई अच्छा ये हो रहा है, मला हे करायचं आहे, मला बघायचं आहे, आतापर्यंत कोणी एवढा इंटरेस्ट घेत नव्हता, सिर्फ चंद्रशेखर प्रभु चिल्लाते थे करो करो, रमेश प्रभु भी चिल्लाता, अभी नहीं, 10 साल से भी मैं आपका वीडियो निकालो, शाम टीवी में, दूरदर्शन में, हर जगह में मैं बोलता सेल्फ रिडेवलपमेंट में जाओ, लोग बोलते थे कौन करेगा, कैसा करेगा, बट अल्टीमेटली अभी रियलाइज हुआ कि डेवलपर से जाने से इतना रिस्क है, थोड़ा सा एक्स्ट्रा रिस्क लेने से कम जो डेवलपर देता उतना एरिया तो अपने को मिलेगा, थोड़ा सा एक्स्ट्रा एफर्ट्स लेना पड़ेगा। लेकिन बैंक भी लोन नहीं देते थे, अभी बैंक ने भी लोन देने को पॉलिसी किया। तो इस तरह से सेल्फ डेवलपमेंट को एनकरेजमेंट है, फाइनेंशियल अपॉर्चुनिटीज है, और अपॉर्चुनिटी कैन प्रोवाइड हाउस एट अ रीजनेबल अमाउंट टू योर नेबर्स एंड चैलेंजेस। सर आपने जो सवाल किया वही चैलेंज है, वही रिस्क है। एक तो चेंज ऑफ माइंडसेट ऑफ द पीपल, यार जाने दो ना, आप जैसे लोग बोलेंगे कि ये झंझट कौन लेगा, कल हमारा कमेटी ने काम नहीं किया तो बिल्डर को तो हम अकाउंटेबल कर सकते, बैंक गारंटी ले सकते हैं, कोर्ट कचहरी में जा सकते हैं, हमारा नेबर के पीछे बैंक गारंटी कौन देगा, कौन करेगा, और उनके ऊपर कौन कार्रवाई करेगा। सो वन इज चेंज ऑफ माइंडसेट फ्रॉम डेवलपमेंट टू रीडेवलप, सेल्फ रीडेवलपमेंट इज लिटिल डिफिकल्ट। लैक ऑफ रिक्वायर्ड एक्सपीरियंस, जो मैनेजिंग कमिटी है, दे मे नॉट हैव ए लैक ऑफ एक्सपीरियंस, बट एट द एंड ऑफ द डे दे ऑल्सो विल बी एबल टू मिटिगेट दिस रिस्क बाय टेकिंग गुड पीपल। म्हणजे माझं असं म्हणायचं की चांगला पीएमसी 2, 3, 4 लोकांची तुम्ही चर्चा करा, डिस्कस करा, चांगला पीएमसी ला घ्या। लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी, कमिटीमध्ये लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी असतो, एखाद्या कमिटीवाल्यांना सांगितलं तू पैसे खाल्लेला आहे, किंवा एखाद्या लिफ्ट मध्ये जाताना येताना किंवा एखाद्या रोड मध्ये त्यांना विचारलं, बट साहब वो आप तो रीडेवलपमेंट कमिटी में है, और वो कॉन्ट्रॅक्टर आज आया नाही, ह्यांचं बायकोबरोबर भांडण झालेलं असतो, तुमच्या बरोबर भांडण होतो, त्याच्यानंतर मी हे बट को दिखा दूंगा, क्या दिखाएंगे, त्याला कमिटी मधून काढतो, हे करतो, ते करतो, रजिस्ट्रारला कळवतो, असं केलं तसं केलं, अकाउंटेबल अमुक आहे तमुक आहे, त्यांनी हे मिनिट्स बरोबर लिहिलं नाही, हे ते, तर लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी कमी। तो तेव्हा भट साहेब काय म्हणतात, बायको काय म्हणते, भट साहब एक काम करो, तुमको मई चाहिए कि सोसायटी चाहिए, मई चाहिए तो रिझाग्नेशन दो, ज्यांनी सेक्रेटरी म्हणून पुढाकार घेतले ते रेसिग्नेशन देऊन गरीब असतात, नवीन कमिटी कोणी पुढे येत नाही, देन द कॉन्ट्रॅक्टला काम मिळत नाही आणि बाकीच्या लोकांना होत नाही, तेव्हा तुमचं काम टप्प होतो। तेव्हा एखादा परत कोणतरी राम लक्ष्मण आला पाहिजे, ते पुढाकार घेतला पाहिजे। सो लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी इज द मेजर चॅलेंज इन अ हाऊसिंग सोसायटी। सो विथ दिस सेल्फ रिडेव्हलपमेंट मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं। आता शेवटचा येतो तुमचा प्रश्न, हे मी ह्याच्यासाठी सांगतो, तुम्ही ह्याच्यावर मिनिट्स तयार करू शकतात। हे जे प्रश्न तुमचा आहे, बागवे साहेबांचा प्रश्न होता पहिला की आपल्याकडे रिडेव्हलपमेंटचा ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस काय। रिडेव्हलपमेंटचा ऍडव्हान्टेजेस एवढंच आहे, आपल्याला एक्स्ट्रा एरिया मिळतो आणि बांधकामाच्या खर्चापेक्षा डबल आपल्याला कॉर्पस मिळतो, आणि जेव्हा आपण घराचा रिडेव्हलपमेंट करतो, रिपेअर करतो किंवा बिल्डिंगचा रिपेअर करतो, तेव्हा पिल्लर वगैरे रिपेअर करत असेल, आपल्याला घराचा बाहेर जावं लागतं, 6-6 महिने बाहेर राहावं लागतं, तिथे 5-5, 6-6 लाख रुपये खर्च करावं लागतं, तेव्हा एखादा रिडेव्हलपमेंट केलं तर आपल्याला भाडा पण मिळतो, म्हणून आपल्याला ते रिडेव्हलपमेंट करणं योग्य वाटतं आणि ऍडिशनल एफएसआयचा बेनिफिट करून एक्स्ट्रा मिळतो। आता डिसएडव्हान्टेज काय, plus the government has given any time they can stop. Okay. नाही तेच डिसएडव्हान्टेज काय, डिसएडव्हान्टेजेस तसं बघायला गेलं तुम्ही कधी थांबू शकत, स्टॉप करतात, स्टॉप होत नाही। त्यांना प्रश्नाचं उत्तर मी दिलंय, एकदा प्लॅन अप्रूव्ह झाला, सर्व झाला, त्याच्यानंतरच तुम्ही घर खाली करणार आहे,
तुम्ही ते अप्रुव्हल यायच्या अगोदर घर खाली केलं तर प्रॉब्लेम आहे. एव्हरी रिस्क हॅज टू बी मिटिगेटेड. तुमच्या लक्षात आलं ना? तुम्हाला वाटत असेल रात्री आम्ही ट्रेनमध्ये गेलो तर कदाचित जास्त ऍक्सिडेंट होतो, तर आपल्याला डे टाइमचं जरा लागेल. आणि तेव्हा डे टाइमचा ड्रायव्हर सुद्धा रात्री काम करून तिकडे आला असेल आणि ते ऍक्सिडेंट होत असेल तर दॅट कॅनॉट बी मिटिगेटेड. तर आपल्याला जिथे जिथे वाटतं की आपल्याला मिटिगेट करायचं तेवढं आपल्याला करता येईल. सर तुम्ही जे म्हणतात चेंज ऑफ प्लान होऊ शकतो किंवा पॉलिसी होऊ शकतो, त्याच्या अगोदर तुम्ही घर खाली करायचंच नाही ना, प्लान पास झाल्यानंतरच करायचं. डिसएडव्हान्टेज काय? फर्स्ट डिसएडव्हान्टेजेस, एखादा डेव्हलपरला दिला किंवा सेल्फ डेव्हलपमेंट केला, एखादा काम थांबलं, बरोबर आहे, अकाउंटेबिलिटी केलं, कमिटीने थांबवलं किंवा मार्केट कंडिशनमुळे काहीतरी अडचण आला तर तिथे एक अडचण होऊ शकतो, डिसएडव्हान्टेज. दुसरं, तिथे तुम्ही भाडा थांबलं, जो बिल्डर देतो म्हटलेला, तर भाडा दिलं नसेल, आपल्याला स्वतःवरून काढावं लागेल. खूप असं डिसएडव्हान्टेज आहे. प्रत्येकाला जिथे जिथे आपला ऍडव्हान्टेज आहे तिथे डिसएडव्हान्टेज असतो. इट इज टू कॉइन. तर आपल्याला ते मिटिगेट करावं लागेल. आणि डिस्प्यूट खूप होऊ शकतो. एखाद्या बिल्डरने घेतलं आणि त्यांनी नाही केलं तर डिस्प्यूट होऊन कदाचित हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात पण जावं लागतं आणि थर्ड पार्टी इंटरेस्ट पण क्रिएट झाल्यावर काही अडचण होऊ शकतो. पण ह्याला सर्व आहे म्हणून आपण रिडेव्हलपमेंट न करणं मला वाटतं थोडंसं चुकीचं होईल. दुसरं आहे कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर, बरोबर आहे, सेल्फ डेव्हलपमेंट, रिडेव्हलपमेंट, ह्याच्यामध्ये काय फरक आहे मला वाटतं मी एक्सप्लेन केलेलं आहे, डिटेल्ड मध्ये केलंय. तिसरं आलं सेल्फ डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये काय बेनिफिट आहे, कसं करता येईल आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट का पुढे येत नाही. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय सेल्फ डेव्हलपमेंट का होत नाही. लोक जबाबदारी घेत नाही, लोक पुढे येत नाही. पूर्वी पैसे कुठल्याही बँक देत नव्हता, आता मुंबई बँक द्यायला तयार झालेत. आणि सेल्फ डेव्हलपमेंट झालं तर म्युन्सिपल कॉर्पोरेशन सुद्धा आपल्याला ताबडतोब सँक्शन देतात. तिसरं शेवटचं मला सांगायचं की पूर्वी ट्रान्सपरन्सी नव्हता, आता प्रत्येक ऑनलाईन झालेला आहे. ऑनलाईन झाल्यामुळे आपण राईट टू सर्व्हिस आहे, राईट टू आपला RTI आहे, त्याच्यामार्फत आपल्याला थोडंसं कमिटीवाल्यांना त्रास होईल पण आपल्याला अकाउंटेबिलिटी आहे, कुठलंही FSIचा व्हायलेशन होणार नाही. जेव्हा सेल्फ डेव्हलपमेंट करणं आपण स्वतः बघणार आहेत तर तिथे कुठलंही व्हायलेशन न होता आपण त्याचं बांधकाम बघता येईल. शेवटचं FSI गव्हर्नमेंट काय ऍडव्हान्टेज आहे. तुमच्याकडे 3 FSI आहे, मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणून हे चांगलं आहे. आणि ह्याप्रमाणे आपल्याला कुठल्याही डेव्हलपरला नेमा किंवा कुठलंही करा तर तुम्हाला ते ऍडव्हान्टेज आहे. नेक्स्ट त्यांचा प्रश्न होता कन्सेंट, मेंबरचा 51% कन्सेंटनी होईल का? 100%. तुम्ही 75% लोकांचा कन्सेंट किंवा 51% कन्सेंट काम सुरू करू शकतात. पण 79A डायरेक्शन मध्ये जे त्यांनी साहेबांनी विचारलं, विनायक ना, त्यांनी विचारलं 79A प्रमाणे कमीत कमी जेव्हा तुम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंटचा किंवा डेव्हलपमेंटचा निर्णय घेतात तिथे 75% लोकांचा हाजरी पाहिजे. म्हणजे आउट ऑफ 40 30 पीपल्स अटेंडन्स इज रिक्वायर्ड. त्याच्यानंतर ज्या 30 लोक जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 75% लोकांनी हो म्हणायला पाहिजे. सेल्फ रिडेव्हलपमेंटला म्हणा, कॉन्ट्रॅक्टला नेमायचं म्हणा, डेव्हलपरला नेमायचं म्हणा, विच मीन्स नियरली 56.25%, म्हणजे 57% लोकांचा कन्सेंटनी आपला डेव्हलपमेंट होऊ शकतो इवन ॲज ऑन टुडे. ते 51% करायचा विचार चाललेला आहे, ते अजून झालेला नाहीये. फक्त एकाला झालंय. ते कोणाला झालंय? क्लस्टरला पण नाही. ते झालंय आपला स्लमला पण अजून झालेलं नाही. ते झालेलं आहे नवी मुंबईला, जिथे आपला महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट ज्याचा कंडोमिनियम आहे, कंडोमिनियममध्ये 100% लागत होता, तिथे त्यांनी कायदा अमेंड केलेला आहे. एखादा रिडेव्हलपमेंट जात असेल 51%चं कन्सेंट लागेल असं म्हणून मागच्या महिन्यात ते एक कायदा बदल झालाय. आता SRA मध्ये येतील, माडामध्ये येतील, हळूहळू प्रत्येकाकडे येतील. ओके, तर 51 अजून झालेलं नाही, 56% आपल्याला लागेल. दुसरं, वेकेट करायला येस, माडाचं हे जमीन असल्यामुळे आपल्याकडे सेक्शन 95A म्हणून एक कलम आहे माडामध्ये. जो लोक कन्सेंट देत नाही, आम्ही माडाकडे जाऊन त्यांना एक आदेश घेता येईल 3 ते 6 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये मिळतो, 6 महिना धरा मॅक्झिमम, तर आपल्याला ते आदेश मिळू शकतो. जो नॉन कन्सेंटिंग आहे त्याला जबरदस्ती करून घरचा बाहेर काढता येईल, आदेश मिळेल. तर तिथे माडाचा अधिकारी येऊन तुमचं घर ताब्यात घेतात पोलिसच्या मदतीने. आता तुम्ही म्हणणार तो हायकोर्टात जाईल, हायकोर्टामध्ये आतापर्यंत 3-4 निर्णय ऑलरेडी आलेला आहे. जिथे जिथे 95A अंतर्गत ताबा घेतलेला आहे ते व्यवस्थित आहे, ते त्याला कधीही स्थगिती दिलेली नाही.
एक तर मागच्या 2 महिन्यापूर्वी एक जजमेंट आलेलं कदाचित आपल्याला माहिती असेल, टाइम्स ऑफ इंडिया हेडलाईन मध्ये आलेलं आहे. 3-4 लोक ज्या रिडेव्हलपमेंटला थांबले होते म्हणजे अडचणी निर्माण करत होते, तर त्यांना सांगितलं तुम्ही एक्स्ट्रा आहे म्हणून तुम्ही 10 लाख रुपये द्या, असं पेनल्टी सुद्धा हायकोर्टाने लावलेला आहे. तर मेजॉरिटी विन्स. 79 अचं तुम्ही परिपत्रकाप्रमाणे तुम्ही काम करा. जिथे तुम्हाला 25% लोकांनी अर्ज दिला पाहिजे, 75% लोकांनी हजर असून जनरल बॉडीमध्ये ठराव पास केला पाहिजे, तुम्ही पीएमसी नेमला पाहिजे, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट नेमला पाहिजे, फिजिबिलिटी रिपोर्ट काढला पाहिजे. फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे किती खर्च येतो, काय येतो, प्रोजेक्ट रिपोर्ट काढला पाहिजे. त्या प्रोजेक्ट रिपोर्ट जनरल बॉडीमध्ये मंजुरी झाला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही पीएमसी ला सुद्धा नेमताना 5 पीएमसीचं कोटेशन घेतला पाहिजे. कोण चांगला सर्व्हिस देतात ते बघायला पाहिजे. पीएमसी म्हणजे आर्किटेक्ट, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंटंट, ऍडव्होकेट, बाकी ते एखादा कन्सल्टंट असं नेमून आपण ते पीएमसी नेमतो. शेवटी जेव्हा टेंडर काढलं जातात, टेंडर काढल्यावर त्याचे टेंडर बघितलं जातात, कोणाचं चांगला ऑफर आहे बघितलं जातात, जनरल बॉडीमध्ये उघडलं जातात, कोण चांगला ऑफर देतो ते बघून त्याच्यावर त्यांना सिलेक्ट केलं जातात. ते सुद्धा जनरल बॉडीमध्ये केलं जातात. 75% लोक हजर होतील, व्हिडिओ रेकॉर्डिंग होईल, रजिस्ट्रारचा प्रतिनिधी येतील, त्यांच्या समोर रायटिंग मध्ये कन्सेंट घेतलं जाईल. 75% लोक जे हजेरी होते त्यांच्याकडून हे बिल्डरला तुम्ही सिलेक्ट केलंय किंवा हे कॉन्ट्रॅक्टर सिलेक्ट केलंय, त्याच्यानंतरच ते करावं लागतं. एवढा मिनिमम प्रक्रिया आपला सरकार सोसायटीमध्ये केलं पाहिजे. नाही केलं तर हे कमिटीवर जबाबदारी होईल आणि कमिटीवर कदाचित कारवाई पण होऊ शकतो. म्हणून मला असं म्हणायचं की 79 अचं उल्लंघन न करता आपण त्या पद्धतीने काम करावं, त्याच्या तुम्ही इम्प्रूव्ह करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, काही जनरल बॉडीमध्ये लोक म्हणतात साहेब रिडेव्हलपमेंट ठीक आहे, सर्व ठीक आहे, आमच्या कमिटीवर विश्वास नाही. मी विचारतो कमिटीमध्ये का विश्वास नाही? ते म्हणतात मिनिट्स जे आहे असं तसं करतात, नंतर त्याला डिसिशन वेगळ्या पद्धतीने करतात. जिथे जिथे आम्ही पीएमसी आम्ही काय करतो माहितीये का, तिथेच मिनिट्स लिहितो. जे एजेंडा असतो त्या एजेंडामध्ये वेळ गेला तरी हरकत नाही, एक मिनिट्स रायटिंगला घेतो, 1000-1500 रुपये देतो, तो तिकडच्या तिकडे मिनिट्स लिहितो. जे काय चर्चा झाला, ठराव झाल्यावर प्रपोज बाय सेकंड बाय त्यांच्या सही घेतो आणि शेवटी सर्व मिनिट्स लिहिल्यावर तिथे सर्व लोक जे हजर आहेत, शेवटच्या क्षणात काही ना काही 10-12 लोक असतात, त्यांच्या सही घेतल्या जातात. नेक्स्ट डे त्याचे जेरॉक्स करून सर्वांना दिले जातात. म्हणजे तिथे ट्रान्सपरन्सी राहिला ना, कुठे काय ट्रान्सपरन्सी जात नाही. असं पद्धतीने आपल्याला ट्रान्सपरन्सीली काम केलं तर काही हरकत नाही. अच्छा, आता जे जनरल बॉडी मॅनेजिंग कमिटी आहे, these are certain number of people, 6 or 5, 6. Now, if you are going for such a big project, can you have another subcommittee? Because you cannot add in the because all ladies seats are there. There are no ladies in the and OBC seats are there. So we have to have separate. नाही, तुम्हाला ऍडिशनल मेंबर रिडेव्हलपमेंट करताना मॅनेजिंग कमिटी बरोबर 2-3 लोकांना सल्लागार म्हणून घ्यायचं असेल, तुम्हाला घेता येईल. त्या कमिटीला थोडंसं एक्सपांड करता येईल, कळलं का? तसं हरकत नाही. By law it is 6 members and then other 2 ladies and then OBCs वगैरे आहे. नाही, बरोबर आहे. 6 तुमच्या कमिटी मेंबर आहेत जनरल कॅटेगरीमध्ये, 2 लेडीज आहे, 8 झाला. त्याच्या नाही 6 आहे. तुम्हाला 2 लेडीज घेता आला तर तुम्ही घेऊ शकतात, 8 होऊ शकतो. ठीक आहे, 6 आहेत. 6 व्यतिरिक्त तुम्हाला अजून 2 माणसाला पाहिजे तर तुम्ही घेऊ शकतात. एक्सपर्ट डायरेक्टर म्हणून दोघांना घेता येईल, असं तुम्हाला 8 माणसं करता येईल. तुम्हाला सब कमिटी रिडेव्हलपमेंट कमिटी म्हणून नवीन नेमायचं असेल, तुम्ही नवीन पण नेमू शकतात, काय हरकत नाही. ऍक्ट मध्ये 79A इज द सेक्शन 79A इज द MCS ऍक्टचा कलम आहे. ओके. नंतर संतोष त्यांचा प्रश्न होता, पोटेन्शियल काय आहे, मी एक्सप्लेन केलेलं आहे. FSI काय आहे, नॉर्म्स काय आहे, जनरल एरिया काय आहे, ऍडव्हान्टेजेस काय आहे, रिस्क काय आहे. रिस्क खूप काय आहे, पण त्याला मिटिगेट करायचं पण आपल्याला एक लिस्ट करता येईल. ह्याला कसं मिटिगेट करता येईल, रिस्क मिटिगेशन पण 2-3 पद्धती करता येईल. आपल्याला ते एक सर्क्युलेट करून काय काय रिस्क तुम्हाला वाटतं, तर प्रत्येकाच्या रिस्कचा शेवटी त्या रिस्कचं मिटिगेशन रिस्कचं पण रिस्क आहे. आम्ही म्हणणार आर्बिट्रेटर नेमू, आर्बिट्रेटरचा पण खर्च होईल, हे होईल आहे. शेवटी रिडेव्हलपमेंट करायचं इटसेल्फ इज अ बिग रिस्क. इफ यू आर रेडी टू टेक दॅट बिगर रिस्क फॉर द बिगर बेनिफिट, then something you have to sacrifice. Whether you are ready to sacrifice that, you have to understand, discuss, find out, and who will do, what you will do, how redevelopment committee can be appointed. All this you need to think. ठीक आहे, how they can become successful. ये सेल्फ रिडेव्हलपमेंट किंवा कसं सक्सेस होऊ शकतो. सक्सेस होण्यासाठी प्रक्रिया वापरला पाहिजे, पॉलिसी केला पाहिजे, त्याच्यावर चर्चा झाला पाहिजे आणि सर्वांचं ठरलं पाहिजे.
त्याच्यानंतर वेअर दे हॅव फेल्ड, कुठे कुठे फेल झाले. फेल कसं झालंय एक सांगतो, जिथे तुम्ही पीएमसी चांगला नेमलेला नाही आणि स्वतः वाटतं की पीएमसी नेमलं तर ते काय करतात, आपलं पैसे घेतात, शेवटी त्यांच्याच बिल्डरला आणतील म्हणून ह्या एक विश्वासात काही लोक पीएमसी नेमत नाही. काही लोक पीएमसी डेव्हलपरला नेमतात, त्याच्यानंतर पीएमसी तुम्ही डेव्हलपरला सांगतात तुम्ही एक प्रक्रिया करून घ्या, तुमचं पीएमसी द्या, त्याच्यानंतर तुम्हाला काय होतं तुम्हाला कळतोय. असं तुम्ही कॉम्प्रोमाइज न करता पीएमसी वेगळा असला पाहिजे, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट नाही झाला पाहिजे. आणि जो पीएमसी ज्यांचा अनुभव चांगला आहे त्यांनी 4-5 प्रोजेक्ट कमीत कमी केला पाहिजे, असं लोकांना तुम्ही घेतलं पाहिजे. फिअर ऑफ लुझिंग फ्लॅट, येस यू हॅव ए फिअर ऑफ लुझिंग फ्लॅट, पण त्याला मिटिगेट करावं लागेल. शेवटी तुम्ही घाबरत राहिलं तर काही करू शकत नाही. मी घराच्या बाहेर गेलं तरी मरू शकतो, ऍक्सिडेंट होऊ शकतो, म्हणून आपण न जाणार नाही, कुठे ना कुठे त्याला बघावं लागेल. वेअर वी कॅन वेन वी विल कम बॅक असं पण असतो. येस खूप डेव्हलपमेंट सक्सेस पण झालाय, फेल्युअर पण झालाय, आपल्याला ते अनालिसिस करावं लागेल का फेल्युअर झालाय. फेल्युअर याच्यासाठी झालंय बिल्डरला नियुक्ती करताना ते काय करतात, जो जास्त दिले त्याच्याकडे जातात, चांगला बिल्डरला नियुक्ती करत नाही. असं खूप काय आहे. क्वालिटी कन्स्ट्रक्शन, येस व्हेरियस टाइप्स ऑफ एनओसी मी चर्चा केलं तर ते आपल्याला आपला पीएमसी कडून अगोदरच समजून घेऊ शकतो. हाईट रिस्ट्रिक्शनचं काय, आज म्हणणार 4 FSI, उद्या समजा बिकॉज ऑफ द हाईट रिस्ट्रिक्शन कदाचित तुम्हाला 3 FSI मिळू शकतो, तुम्ही कदाचित वापरू शकत नाही. तर हे सर्व अनालिसिस आपल्याला अगोदर करावं लागेल. किती बेसमेंट मध्ये जाऊ शकतो, कसं पोडियम करता येईल, हे सर्व आपल्याला करता येईल. कदाचित आपल्याला शॉपिंग करता येईल का, शॉपिंग केलं तर काय बेनिफिट होऊ शकतो, एखादा टावर करून तुम्ही रेसिडेन्शियल केला, शॉपिंग केलं तर किती बेनिफिट होऊ शकतो, कम्युनिटी हॉल करू शकतो का, वेगळं आपण चर्चा करता येईल. आणि कम्युनिटी हॉल 2% आपल्याला मिळतो. तुम्हाला हे जे 61,000 स्क्वेअर फूट मी जे म्हटलं 81,000 स्क्वेअर फूट मध्ये 2% जवळपास 1600 स्क्वेअर फूट, बरोबर ना, 1600 होतो, तेवढं तुम्हाला कम्युनिटी हॉल बांधायला मिळतो. सो देर आर व्हेरियस एम्युनिटी एरिया विच यू कॅन कन्स्ट्रक्ट. त्याच्यानंतर वेअर पीपल हॅव मिस्टेकन ऑर फेल्ड, लोक जिथे ग्रीड होतात आणि जिथे जबाबदारी घेत नाही, अशा मीटिंग मध्ये येत नाही आणि प्रश्न करत नाही. मला एवढा वाटलं संतोषजीने जे प्रश्न, मला माहिती आहे डेव्हिल्स ऍडव्होकेट ते करतात, पण ते करणं अतिशय गरजेचं आहे. मी ते प्रश्न विचारतो म्हणून मी तुमच्यावर रागू शकत नाही. म्हणजे शेवटी यू हॅव टू पोक नोस, म्हणजे यू हॅव टू आस्क, यू हॅव टू प्रूव्ह, यू हॅव टू आस्क, यू हॅव टू इंटरोगेट. एखादा बिल्डर आला नाही मी विचारलं तर त्यांना वाईट वाटणार, वाईट त्यांना वाटत असेल, पण मला तर झोपायला पाहिजे, माझा घर जातो ना करोडो रुपयाचं. तर असं पद्धतीने आहे. नंतर संजयचं मला वाटतं पार्किंग पॉलिसी होता, ते मी ऑलरेडी सांगितलंय. 45 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त असेल आपल्याला पार्किंग मिळतो. आणि समजा 70 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त असेल तर 2 पार्किंग मिळतो. जे पार्किंग आहे ते ओपन होऊ शकतो, स्टिल्ट होऊ शकतो, पोडियम होऊ शकतो. नंतर विनायकचा प्रश्न होता 79A चं काय आहे, ऍडिशनल मिळतो का. पार्किंग जे आहे फ्री ऑफ FSI आहे. जेवढा पार्किंग वापरू शकत असेल तर तुम्ही वापरू शकतात. समजा वापरू शकत नसेल तुम्हाला ते सोडा लागेल, पण तुम्हाला ऍडिशनल पार्किंग पाहिजे असेल FSI मधून जाईल. जेवढं FSI जे नॉर्म्स आहे त्याप्रमाणे आपलं करते. 79A चा माझ्याकडे स्लाइड आहे, मी तुम्हाला देतो, तुम्ही सर्क्युलेट करून घ्या. इट इज अ सेल्फ एक्सप्लेनेटरी स्लाइड. वॉट एव्हर आय सेड इन 1 minute or 1.5 minutes, that is it, and you need to follow that. And the responsibility of following it is with the committee. MD शांचा होता बिल्डिंग गेटिंग डिलेड. येस बिल्डिंग डिले होतात, तर तुम्हाला चांगला बिल्डर नेमाला पाहिजे. समजा मी 30% देत असेल कॉन्ट्रॅक्टर किंवा बिल्डर आणि दुसरं 50% देत असेल, तुम्हाला 10 वेळा विचार केला तो 50% कसं देतो, काय देतो, आणि तुम्ही असं ग्रीड मध्ये गेलं तर ते होऊ शकतो. पण एखादा तुम्ही बघितलं व्यवस्थित बिल्डर, मला नाही वाटत काय अडचण आहे. शेवटी बिल्डर स्टॉप्स दी कन्स्ट्रक्शन, स्टॉप्स दी रेंट. येस दीज आर द रिस्क विच इज देअर, तुम्हाला ते बघावं लागेल. SM निंबळेकर गेलेत का, आहेत. FSI आम्ही लूज करणार का, कदाचित ते FSI लूज होत नाही. तुमचं जे प्लॉटचं FSI आहे 3 FSI आणि फंजिबल FSI हे इथे असणार, आणि तुमचं इथे टिटबिट लँड आहे ते तुम्हाला खरेदी करायला तुम्हालाच मिळेल. वेळेस तुमचं प्लॉट एरियामध्ये आहे, तुमच्या कंपाऊंड मध्ये आहे, ते वापरायचा पण तुम्हाला अधिकार मिळतो. I know since the land belongs to MADA, right now there is no such policy. But in future if that policy comes, I cannot do.
because right now let me tell you this policy is also envisaged by the CM. तुम्ही बरोबर बोलतात. CM ने मागच्या असेंब्लीमध्ये म्हणजे जवळपास 8 दिवसापूर्वी किंवा 12 दिवसापूर्वी तुम्ही व्हॉट्सअपमध्ये बघा किंवा युट्यूबमध्ये बघा, CM ने असं म्हटलं की जिथे जिथे रिडेव्हलपमेंट बिकॉज ऑफ द एअरपोर्ट एव्हिएशन किंवा एखादा CRZ एखादा ह्याच्यामुळे वापरू शकत नसेल ते आम्ही फ्लोटिंग FSI देऊ, ज्याच्यामध्ये फ्लोटिंग FSI मुळे तिथे ते पैसे जनरेट करू शकतात, असं सर्व आहे. बरोबर. That belongs to MADA. If we are not redeveloping, we are not using it, somebody else can claim that and take the advantage. Right now it is not there. Right now that scheme is not there. But I will not, Sir Janardhan Bhatt sir, as on today that scheme is not there. इकडचे FSI तुम्ही दुसऱ्या ठिकाणी वापरता येत नाही, बरोबर आहे. पण पुढे असं जसं तुम्हाला दाखवलं मी 20 सप्टेंबर 2010 ला एक परिपत्रक काढला, ऑर्डर काढला, कसं शेअरिंग कोणीला माहित नव्हता, माडाचा होता, त्यांनी निर्णय घेतला, हायकोर्टाने पण म्हटलं त्यांचा निर्णय बरोबर आहे, ते जमीनदार आहेत. आज उद्या त्यांनी असं समजा विचार केला की लेट अस गिव्ह अ फ्लोटिंग FSI इन तिलकनगर, सच अ बिग लेआउट ऑफ 160 बिल्डिंग, we'll allow somewhere else to float or maybe nearby or maybe we'll allow in entire Mumbai. कदाचित होऊ शकतो. मी एक तुम्हाला सांगतो, म्हणजे इट इज नॉट बरोबर. मागच्या महिन्यामध्ये एक मीटिंग झाला होता, CM बरोबरच झाला होता, त्याच्यात मी पण थोडासा इन्व्हॉल्व होता. TDR जे आहे त्याचं डिजिटलायझेशन होणार आहे, त्याच्या ट्रेडिंग होणार आहे, त्याच्या प्लॅटफॉर्म होणार आहे. आज TDR तुम्हाला BMC मध्ये जावं लागतं, पण त्याच्या डिजिटलाइज करून ओपन प्लॅटफॉर्म मध्ये विक्री होणार आहे. तसंच FSI चा माडाचा FSI इकडचं तिकडे वापरता येईल, असं आज नाही, 10 वर्षांनी होऊ शकतो, 5 वर्षांनी होऊ शकतो. तर समजा ते वाया होण्यापेक्षा अगोदर आपल्याला वापरता आलं तर ते केलं पाहिजे. पण असं नाही म्हणत तुम्ही उद्याच उद्या डिसिजन घ्या. यू डिसाइड टेक व्हेरी मच कॉशियस निर्णय. दुसरा आला वामनजी, बरोबर, ते कुठे गेले, हाऊ टू गेट इट, लिमिटेड मेंबर्स, हाऊ टू गेट इट. म्हणजे तुमचा काय प्रश्न होता, कमीत कमी सभासद कसं करून घेता येईल, बरोबर आहे. बरोबर, कमीत कमी सभासद कसं करून घेता येईल, बरोबर. आता बघा, तुम्हाला FSI पूर्ण वापरायचं असेल, 81,000 स्क्वेअर फूट आहे. आज तुमच्या लोकांना मिळून 500 स्क्वेअर फूटचं समोर 1000 स्क्वेअर फूट तुम्हाला दिला तरी तुमचं किती जाणार आहे, 40,000. 40,000 गेल्यावर अजून तुमच्याकडे 40,000 राहणार आहे. ते 40,000 ला कमीत कमी तुम्हाला अजून 40 मेंबर तर राहणार लागेल. आणि तुम्ही ऐकून घ्या, तुम्ही 1000 स्क्वेअर फूटचं केलं, ऐकून घ्या, 1000 स्क्वेअर फूटचं तुम्ही केलं, मोठे 3 बेडरूम करायला लागेल. 3 बेडरूमचं लोक मोठे येणार आणि कदाचित विक्री होणार नाही. आजचं ठीक आहे, तुम्ही ते निर्णय घ्या, ते कसं थांबवायचं तुम्ही बघा. नाहीतर मला एकच म्हणायचंय, जेवढं आहे तेवढं तुम्ही पैसे टाका, तुम्हीच रिडेव्हलपमेंट करा, दुसऱ्या कोणालाही देऊ नका. सगळं तुम्ही पैसे काढा ना. जिथे 500 स्क्वेअर फूट आहे तिथे 2,000 स्क्वेअर फूटचं लॅव्हिस 3 फ्लॅट करून घ्या ना. आणि तुम्ही तुमचं स्वतःचं लोन करा आणि तुमच्या लोकांना नंतर कोणाला विकायचं रिसेल मध्ये विका. ऑल दिस इज पॉसिबल, इट्स पॉसिबल. तुम्हाला लोन मिळेल 85%चं 7 वर्षासाठी आहे. तुम्ही हाऊसिंग लोन म्हणून घेतलं तर 20 वर्षाचं तुम्हाला मिळू शकतो. तुमच्या मुलांच्या नावावर घ्या, जिथे 1 फ्लॅट आहे तुम्ही 3 फ्लॅट करून घ्या आणि 3 फ्लॅट सुद्धा 650-700 फुटाचा 2100 स्क्वेअर फूटचा. किती चांगलं वाटतं ना बोलायला. पण वस्तुस्थिती वेगळा असतो. या रेसिडेन्शियल फ्लॅट्सच विकले पाहिजेत अशी कंडिशन असते का? यू कॅन गिव्ह इट टू बँक ऑफिस, असं कोणालाही देऊ शकत नाही. म्हणजे इज देअर अ कंडिशन? हाऊ मच एरिया? तुम्हाला 15% कॉमर्शियल देऊ शकतात, तुम्हाला करायचं असेल. तुम्हाला करायचं नसेल तुम्ही देऊ नका. मी तर असं म्हणेल, तुम्ही 15% कॉमर्शियल करा. जरा समजून घ्या मी काय म्हणतो. आणि ते कमर्शियल शॉप करा किंवा बँकेसाठी द्या आणि ते डोंट गिव्ह इट ऑन सेल. इफ यू आर गोइंग फॉर अ सेल्फ डेव्हलपमेंट, ते तुम्ही रेंट मध्ये द्या. तुमचा येणारा काळात प्राइस वाढत जातो आणि त्याच्यानंतर तुम्हाला एवढा भाडा मिळतो विचारू नका. मी काल मागच्या आठवड्यामध्ये एक IAS ऑफिसरचा
सोसायटी आहे कुठे आपला इथे लिंकिंग रोड, वर्सोवा लिंकिंग रोड. मी तिथे कार्यक्रममध्ये गेलो होतो. ऑल IAS ऑफिसर्स, गौतम चटर्जी जे रेराचे अध्यक्ष आहेत ते तिथे, अजय मेहता त्या सोसायटीमध्ये राहतात. मला तिथे बोलवलं होतं एखादा कार्यक्रमासाठी असंच 3 तासाचा. तर तिथे त्यांनी बँकेला दिले 2000 स्क्वेअर फूट बांधकाम त्यांनी केलं होतं तेव्हा, आणि त्यांनी बँकेला हे दिलंय 1 कोटी जवळपास त्यांना वर्षभरात येतो, आणि त्यामुळे त्यांना पैसेच लोकांकडून घ्यायला नको. म्हणजे 100% त्यांना मेंटेनन्स फ्री आहे, तरी देखील दाखवायचं म्हणून ते हजार रुपये मेंटेनन्स घेतात. आणि ते म्हणतात एवढे पैसे आमच्याकडे पडलेला आहे, आता ते बँकेच्या इंटरेस्टवर एवढा बँक इन्कम टॅक्स जातो, आम्ही लोकांना वाटप करू शकता का? म्हटलं वाटप करू शकता तुम्ही, पैसे जे आहे 2-3 कोटी आहे ते वाटप करू शकतात. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, तुम्ही एखाद्या सेल्फ रिडेव्हलपमेंट जात असेल, एखादा कम्युनिटी हॉल ठेवला जसं साहेबांनी म्हटलं, तुम्ही भाडा ह्याला द्या, रेंटमध्ये द्या, तुम्हाला कदाचित रेंट मिळू शकतो. दुसरा तुम्ही तुमच्या सोसायटी मेंबरला तर होणार, दुसरा तुम्ही हे ठेवा काय म्हणतात त्याला शॉपिंगमध्ये, कमीत कमी बँक अमुकला द्या, आणि तुम्हाला येतात चांगलं क्लासेस आहे, बँक आहे, वेगळे लोक येतात. सो ऑल दॅट कॅन बी डन. पण मला असं म्हणायचं की तुम्हाला रेसिडेन्शियल फक्त पाहिजे असेल, तुम्ही फक्त रेसिडेन्स पण करू शकतात, काही अडचण नाही. तर अप्रॉक्सिमेट टाइम डॉक्टर तुम्हीच विचारलं ना, किती टाइम लागू शकतो? डिमॉलिशन केल्यानंतर बांधकामाला जवळपास 4 वर्ष लागू शकतो. आपला जे 80,000 स्क्वेअर फूट आहे, लोक म्हणतील 2 वर्षामध्ये करतो, 3 वर्षामध्ये करतो, जवळपास काही ना कारणामुळे 1 वर्ष आपल्याला ग्रेस पिरियड लागतो, 3 वर्षाचा मुदत लागतो. एक प्लिंथ जे आहे त्याला आपण म्हणतो स्लॅब, ते जवळपास 1 ते 1.5 महिन्यामध्ये करू शकतो, जवळपास 6 वीक मध्ये करू शकतो, 1.5 महिन्यामध्ये करू शकतो, 2 महिना धरा, तरी देखील 15 ते 20 मधला तुमचा असेल तर कदाचित तुम्हाला 3 वर्षामध्ये होईल. पण तरी देखील इंटरनल काम आहे, अमुक आहे तमुक आहे, एखादा वर्ष तुम्ही जास्त गेलं तर 4 वर्षाचं तुम्हाला मुदत घ्यायला हरकत नाही, तरी देखील तुम्ही 5 वर्ष धरा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही 5 वर्षाचा प्रोजेक्ट धरा, त्याप्रमाणे तुम्ही रेंट घ्या. तुम्हाला सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये पण रेंट मिळतो, कॉम्पन्सेशन मिळतो. हे कोण ठरवणार, कसं ठरवणार? फिजिबिलिटी रिपोर्टवर किती विक्री केलं तर किती रेट मिळतो, किती खर्च होतो, बिल्डरला किती प्रॉफिट पाहिजे, तुम्हाला किती एरिया पाहिजे, ह्याच्यावरून ते ठरलं जातात. पण भाडा जे आहे इकडच्या एरिया प्रमाणेच द्यावं लागेल. कदाचित इकडे भाडा समजा 30,000 चालत असेल, कदाचित तुम्हाला 35,000 द्यावं लागेल, 10% जास्त वाढून द्यावं लागेल. सिनियर सिटीजनला काय बेनिफिट मिळू शकतो का? अजिबात नाही. एकच होऊ शकतो, एखादा म्हणत असतील मला सिनियर सिटीजन आहे, मला फर्स्ट फ्लोअर मध्येच पाहिजे, जो टॉप फ्लोअर आहे तो फर्स्ट फ्लोअर म्हणेल, किंवा ग्राउंड फ्लोअरला फ्लॅट पाहिजे, कदाचित ते असं काहीतरी हे करू शकतात. पण बाकीचा ऍडिशनल बेनिफिट सिनियर सिटीजनला काही नाहीये, स्कीम पण नाहीये. नंतर सर्व लोक सिनियर सिटीजन पुढे करतील. ओके, 500 स्क्वेअर फूटचा एरिया 850 स्क्वेअर फूट आपल्याला मिळेल, तर आपल्याला 2 फ्लॅट करता येईल का? अजिबात करता येईल. सेल्फ रिडेव्हलपमेंट करता येईल, पण बाकीचा नाही करता येईल. शेवटचा वारांगजी अनमोल, रेराचा एवढंच आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रोटेक्शन रेरामध्ये एक्झिस्टिंग फ्लॅट ओनरला नाही. एक्झिस्टिंग फ्लॅट ओनर, एक्झिस्टिंग टेनेंटला कुठलंही प्रोटेक्शन नाही. शेवटी तुमचा जबाबदारी रेरामध्ये वाढलेला आहे, कमी झालेला नाहीये. जे काही थर्ड पार्टी इंटरेस्ट बिल्डर तयार करेल, क्रिएट करेल, ते सुद्धा जबाबदारी आपल्यावर येणार आहे. एवढंच मी सांगेल, बाकी नाही सांगणार. रिडेव्हलपमेंट ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस मला वाटतं विथ रिस्पेक्ट टू रेरा खूप काही डिसएडव्हान्टेज आहे, ऍडव्हान्टेजेस मला अजिबात दिसत नाही. एकच ऍडव्हान्टेज म्हणता येईल, बिल्डरने जे काही पैसे गोळा करतो ते रेरा अकाउंट मध्ये जाईल, आणि त्याच्या प्रोजेक्टची किंमत जे काय असेल 3-3 महिन्यांनी अपडेट होईल, आणि शेवटी तुम्हाला अकाउंट्स ऑडिट होतात. अकाउंटचा प्रोजेक्टचा ऑडिट रिपोर्ट आपला वेबसाईटमध्ये टाकला जाईल. एवढा ट्रान्सपरन्सी आपल्याला मिळतो. जोपर्यंत प्लान पास होत नाही तोपर्यंत तो विकू शकत नाही, आणि विकू शकत नाही. रेरामध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल, प्लान पास झाला पाहिजे. म्हणून थर्ड पार्टी इंटरेस्ट अगोदर जे क्रिएट करतात ते त्यांना करता येत नाही, आणि रेराचं नियंत्रण त्या प्रोजेक्टमध्ये थोडाफार थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट करताना असणार. सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये रेरा लागू आहे का, साहेबांचा प्रश्न होता. येस, सेल्फ रिडेव्हलपमेंटला सुद्धा रेरा लागू आहे. सोसायटीला सुद्धा प्रमोटर म्हणून आपल्याला रेरा रजिस्ट्रेशन करावं लागेल. जोपर्यंत रेरा रजिस्ट्रेशन होत नाही तोपर्यंत तुम्ही थर्ड पार्टी घेऊ शकत नाही. ती प्रोटेक्शन, येस, तुम्हाला प्लान करताना आपल्याला असं वाटलं नाही
अमुक अमुक झाड ठेवायला पाहिजे, तसं तुम्हाला ठेवून तसं प्लॅन करता येईल. पण बिल्डर असं करणार नाही. बिल्डर काय बघणार, आपला कॉमर्शियल काय बेनिफिट आहे, एक झाड काढलं तर मी 2 झाड टाकतो असं तो हमी पत्र देतो, सर्व करतो, शेवटी तो काढतो, नंतर बिल्डिंग बांधतो, त्याच्यानंतर तो झाड असं लहान लहान झाड टाकतो आणि नंतर ते पुढे याला पण देणार नाही, बिकॉज तिथे त्यांनी पार्किंग विकलेला असतो. ओसी घेताना दाखवतो 40 फ्लॅट झाड मी काढलेलं आहे, 80 झाड मी टाकलेलं आहे, 80 झाड तो दाखवतो, त्याच्यानंतर ते 80 झाड एक ओसी आलं की ते मरतो, त्याच्यानंतर तिथे पार्किंग अलॉट करतो. तर आपण स्वतः केलं तर आपल्याला ते प्रिकॉशन घेता येईल. ह्या जे ग्रीनरी आहे हे कायम ठेवायचं आहे, त्याच्यामध्येच आपल्याला करायचं आहे. तर असं ते आपल्याला करता येईल आणि त्याला ओपन स्पेस म्हणून गृहीत धरा म्हणून आपल्याला सांगता येईल आणि ते ओपन स्पेस गृहीत धरून ते करता येईल आपल्याला. पण त्याच्यासाठी आपल्याला स्वतः प्लॅनिंग करावं लागेल. ते प्लॅनिंग कधी होऊ शकतो, तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंटचा एक प्रक्रिया सुरू केलं तर. शेवटचं वेदर रेरा डेव्हलपमेंट इज रिफाइंड काय होता क्रायटेरिया, वेदर रिडेव्हलपमेंट इज ए, कोणाचा प्रश्न होता, प्रॉपर्टी टॅक्स इन्क्रीज होणार आहे का? प्रॉपर्टी टॅक्स इन्क्रीज होणार. प्रॉपर्टी टॅक्स आता जे आहे तुम्हाला ज्या काय प्रॉपर्टी कॅपिटल व्हॅल्यू सिस्टमनी आहे, तरी देखील पूर्वीचं जे प्रॉपर्टी टॅक्स होता त्या डबल झालेला आहे. 5-5 वर्षांनी एकदा कदाचित 20 ते 25% वाढतो 5 वर्षांनी. पण आता जे होणार आहे तर नवीन बांधकामाने होणार आहे. नवीन बांधकाम झाल्यामुळे कमीत कमी 4 ते 5 पट प्रॉपर्टी टॅक्स वाढू शकतो. पण शेवटी प्रॉपर्टी टॅक्स वाढलं तर तेवढं तुम्हाला कॉर्पस मिळू शकतो, कदाचित तुम्ही ते हे करू शकता. पण ज्या तुमचा प्रॉपर्टी व्हॅल्यू वाढतो, जिथे 1.5 कोटीच्या 3 कोटी प्रॉपर्टी होतात, किंवा तुमचा एम्युनिटी मिळतो, तुम्हाला एरिया जास्त मिळतो, तर हा लिफ्ट मिळतो, बरोबर आहे. सो ऑल दिस आय थिंक आय हॅव आन्सर्ड ऑल द. आता शेवटचं मी तुम्हाला एवढंच म्हणेल की प्लीज थिंक ऑफ रीड. अजून तुम्हाला समजून घ्यायचं पूर्ण दिवस कार्यक्रम उद्या आहे, तुम्ही येऊ शकतात. काही जागा आम्ही 2,500 रुपये पर मेंबर फीज आहे. उद्या अंधेरीमध्ये आहे पूर्ण दिवस. मी आहे, अजून एक आर्किटेक्ट आहे. आपल्याला तुम्हाला अजून समजून घ्यायचं असेल तर तुम्ही तिथे येऊ शकतात. आणि तिथे आल्यावर जवळपास 50 पेक्षा जास्त लोकांनी जॉईन केलेलं आहे. तिथे वेगळे वेगळ्या सोसायटीचे लोक, एक सोसायटीमधून 3-4 लोक आहेत. तर ते आपला प्रश्न मांडतील. काही लोकांनी रिडेव्हलपमेंटमध्ये गेले, ते अडकलेले आहेत. तसं लोक आलेले असतात. तर तुम्हाला असं वाटत असेल तुम्हाला उद्या यायचं आहे, तुम्ही तिथे येऊ शकतात, मार्गदर्शन घेऊ शकतात. पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आहे विथ लंच अँड ब्रेकफास्ट. सो विथ यू ऑल दिस, मला वाटतं अजून प्रश्न असेल तर विचारू शकतात. येस येस. हा बुक्स मी जवळपास 4 पुस्तक लिहिलेलं आहे. तुम्ही 5 पुस्तक लिहिलंय. तुम्ही रिडेव्हलपमेंट 5 पुस्तक घेऊ शकतात, काही अडचण नाही. तुम्हाला प्रिपरेशन ऑफ रिडेव्हलपमेंट, टेंडर डॉक्युमेंट्स कसं करावा, तिसरं टेंडर प्रोसेस, सिलेक्शन ऑफ द डेव्हलपर. तिसरं पुस्तक आहे आपला डॉक्युमेंट्स, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, परमनंट ऑल्टरनेट अकोमोडेशन, पॉवर ऑफ अटर्नी, ह्या नमुना दिलेला आहे. आणि परमनंट ऑल्टरनेट अकोमोडेशन, ऑल्टरनेटिव्ह अकोमोडेशन ॲग्रीमेंट, त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी इम्प्लिकेशन, हे सर्व असं करून 4 पुस्तक आहे. आणि 5वं पुस्तक आहे FAQ ऑन रिडेव्हलपमेंट. असं माझं 5 पुस्तक आहे, तुम्ही घेऊ शकतात, अभ्यास करू शकतात. आणि मी एवढंच म्हणेल की रिडेव्हलपमेंट चांगला आहे, अतिशय चांगला आहे, आणि तुम्ही रिडेव्हलपमेंट केलं पाहिजे. पण रिडेव्हलपमेंट शुड नॉट बी टेकन एज अ सबस्टिट्यूट फॉर रिपेअर्स करत राहा. आणि रिडेव्हलपमेंटचा पूर्णपणे विचार करा. सेल्फ रिडेव्हलपमेंट तर्फे तुम्ही विचार करा, त्याप्रमाणे कामकाज सुरू करा. जेव्हा वाटलं की सेल्फ रिडेव्हलपमेंट होऊ शकत नाही, तेव्हा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपमेंटच्या वतीने विचार करा. समजा कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपमेंट सुद्धा आपल्याला वाटतं की होणार नाही, आपल्याला रिडेव्हलपमेंटमध्ये जायचंय, डेव्हलपर बरोबर जायचंय, तुम्ही डेव्हलपर प्रमाणे जा. पण तेव्हा जाताना कमीत कमी 79A डायरेक्शन व्यवस्थित फॉलो करा. आणि टेंडर प्रोसेस चांगला करा. टेंडरमध्ये पूर्ण कंडिशन टाका. टेंडर प्रोसेस सुद्धा वेगळ्या पद्धतीने करावं लागतं. ते माझ्याकडे वेळ आज नाहीये, नाहीतर मी तुम्हाला पूर्ण टेंडर प्रोसेस सांगितलं असतं. कुठल्याही डेव्हलपरला सिलेक्ट करताना कसं टेंडर केला पाहिजे, कसं व्यवस्थित केला पाहिजे. तर एनीहाऊ आय विल ओनली कन्क्लूड सेइंग दॅट you have taken a wise decision of discussing this project, this issue, and I would request you, I will give you the CD. तुम्ही हे CD जे आहेत त्याप्रमाणे तुम्ही मिनिट्स तयार करा, पूर्णपणे वर्ड मध्ये करा, मराठीत किंवा इंग्लिशमध्ये. आणि
distribute to the people and let them ask certain more questions and get it incorporated in the document. And this may become a policy document for you. This may become sometimes out of discussion something good will come out आणि तुम्हाला ते पूर्ण माहिती मिळेल. माझं पुस्तक वाचण्यापेक्षा जे इथे चर्चा केली त्याच्यात तुम्ही ऐकू शकतात. त्याच्या मिनिट्स केलेला असतो. तुमचा स्वतःचा लोकांचा नावानी प्रश्न आलेला आहे त्याचे उत्तर दिलेलं असतो. म्हणून तुम्ही त्याच्यावर करा आणि काही उपप्रश्न असेल तर तुम्ही विचारा, त्याला इम्प्रूव्ह करा. हे सर्व मिनिट्स दिल्यावर मी एवढं तुम्हाला सांगू शकतो, मी त्याच्यावर परत माझं अजून इम्प्रूव्हाइज करायचं असेल थोडाफार मी इम्प्रूव्ह करतो. सो मेक इट एज अ पॉलिसी डॉक्युमेंट. मेनी सोसायटी आय टेल दे डोंट डू, बट आय होप गीत गोविंद विल डू इट. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.